हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. हॅपी जिज्ञासा मॉर्निंग मॅम. गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून हॅपी स्वागत मॉर्निंग. आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. काय मग, कसे आहात सर्वजण? सुरू आहे होमवर्क. जबरदस्त. स्वतःमध्ये काही बदल जाणवत आहेत? खूप. वा, खूप. बाकीच्यांचा रिप्लाय, व्हिडिओ ऑन करा शक्य असेल तर. शक्य करत चला. यस. डॉट 9ला सेशन सुरू करायचं असतं, पण बरीच मंडळी बरीच उशिरा जॉईन होतात. येत आहेत, एक एक जॉईनिंग सुरू आहे. ओके, हरकत नाही. चला, तुम्ही सेशनला येत आहेत याचा अर्थ काहीतरी पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळते, बदल घडत आहेत है ना. जी लोक छान रेग्युलर होमवर्क करत आहेत त्यांना स्वतःमध्ये बदल जाणवत आहेत आणि लवकरच तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत सुद्धा बदल जाणवतील. ओके, आज आपण समजून घेणार आहोत ऑरा म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, ऑरा एनर्जी कसे वर्क करतात, आपल्या शरीरात चक्र असतात, ती चक्र म्हणजे काय, आपल्या आयुष्यात मानसिक, भावनिक, शारीरिक या लेवलवर आपल्याला दुःख, त्रास कसे काय येतात, कसे काय त्यांची सुरुवात होते आणि त्यांना मुळासकट कसं काढून टाकायचं, हे सगळं आपण शिकणार आहोत. ओके, चक्रांशिवाय आणि एनर्जी या शब्दाशिवाय आणि क्रिस्टल शिवाय कुठलीही हिलिंग मॉडॅलिटी किंवा रेकी हिलिंग हे अपूर्ण आहे. ओके, तर जिथे हिलिंग आहे तिथे एनर्जी आहे, तर एनर्जी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर स्टेप बाय स्टेप अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. प्रत्येकाचा हा अनुभव असणार आहे की कुठेतरी तुम्ही पार्टीजला जातात, सण समारंभांना जातात है ना, कुणाच्या तरी लग्नाला जातात, कुठल्याही प्रकारचं फंक्शन असेल है ना, ते लग्न असेल, ते साखरपुडा असेल, ते डोहाळ जेवण असेल, ते बारसं असेल, ते बर्थडे पार्टी असेल, ती काहीतरी किटी पार्टी असेल, भिशीची पार्टी असेल, सहजच केलेलं गेट टुगेदर असेल है ना, किंवा एखाद्या ठिकाणी जर कुणाचा मृत्यू झाला तर तिथे आपण जातो, बरोबर आहे. आणि अशा ठिकाणी आपण जाऊन आल्याच्या नंतर आपल्याला काय होतं, काय जाणवतं, कोण सांगेल? काय होतं, काय जाणवतं तुम्हाला? यस अश्विनी. आपण ज्या वातावरणामध्ये जाऊन आलो त्या वातावरणाचा इम्पॅक्ट होतो. पार्टीमध्ये गेल्यानंतर थोडंसं आनंदी असतो किंवा मग एखाद्या असं वाईट घटना घडली तिथे जाऊन आल्यानंतर थोडंसं त्या स्ट्रेसमध्ये किंवा तसं वाईट मनस्थिती झालेली असते थोड्याफार प्रमाणात. यस, व्हेरी गुड. तर बऱ्याचदा असा अनुभव आहे का तुम्हाला की तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये जाऊन आलेले आहात, छान तिथून जेवण करून आलेले आहात आणि आल्यानंतर डोकं जड झालंय है ना, खूप झोप येते, थकवा जाणवतोय, नजर लागल्यासारखं झालंय है ना, कुणाला तरी मळमळ होते, असं काहीतरी जाणवतं. आणि आपण काय करतो, जर आपल्या घरात कुणी जुने असतील, आपली आई असेल, सासू असेल किंवा आपणच कुणीतरी जुने असू, म्हणजे मानणारे काही गोष्टी, तर नजर काढतात माहिती आहे तुम्हाला, किंवा लहान बाळांची दृष्ट काढतात है ना. तर यालाच म्हणतात ऑरा क्लीन करणं. यालाच काय म्हणतात, ऑरा क्लीन करणं. आता ऑरा म्हणजे काय आणि तो क्लीन करायचा म्हणजे नक्की काय करायचं, कसा करायचा, हे आपण समजून घेणार आहोत. काय होतं माहिती का, आपल्या घरामध्ये जे आपले मोठे असतात, ज्येष्ठ वृद्ध असे जे असतात आपल्या घरात, ते आपल्याला खूप गोष्टी सांगत असतात. या सणाला हे करायचं, या सणाला हे नाही करायचं, इतक्या वाजेला घराबाहेर जायचं, इतक्या वाजेला घराबाहेर जायचं नाही, या अन्नपदार्थासोबत हा अन्नपदार्थ खायचा नाही, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला
आपल्या घरातील वृद्ध लोक, ज्येष्ठ लोक यांच्याकडून ऐकायला मिळतात किंवा ते आपल्याला तशाच सवयी लावायला जातात. पण ती लोक आपल्याला ठोस कारण किंवा पुरावा देत नाहीत, कारण समजावून सांगत नाही. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांचं म्हणावं तेवढं ऐकत नाही, मनावर घेत नाही, है ना, हे होतं. पण बघा, इथे तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलं जाणार आहे, आपल्याला मुळापर्यंत जायचं आहे आणि मूळ नष्ट करायचं आहे कुठल्याही आजारांचं, कुठल्याही व्याधींचं. तर ज्या ज्या वेळेला तुम्ही अशा ठिकाणी जातात, फंक्शन असेल किंवा एखाद्या मयतीचा तो प्रसंग असेल, कुणाच्या तरी मृत्यूचा. आता समजा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या फंक्शनला जातात आणि त्यावेळेला प्रत्येकीचं असं म्हणणं असतं की प्रत्येकापेक्षा माझा लुक हा वेगळा आणि छान असावा, माझी साडी, माझी ज्वेलरी यांचं सगळ्यांनी कौतुक करावं, है ना, असं होतं आपल्यापैकी बऱ्याच जणींना. आणि तिथे गेल्यानंतर काय होतं की अरे अजून कुणाचं तरी फार छान आहे, आणि आपल्या मनामध्ये काय भावना येते, आपला मूड ऑफ होतो किंवा जेवढं आपल्याला अपेक्षित असतं तेवढं आपलं कौतुक केलं जात नाही आपल्या साडीचं, आपल्या मेकअपचं. कुठेतरी मनामध्ये जलस भावना येते. किंवा असे कोणीतरी नातेवाईक, मित्रमैत्रिणी भेटतात ज्यांच्याशी आपलं पटत नाही, आपलं वाजलंय, मनोमनी झालंय, बरेच वर्ष आपण बोलत नाही आहोत. मग त्यावेळेला एक वेगळ्या इमोशनमधून आपण जात असतो, बरोबर आहे. तर आपण काय बघितलं, शब्दाला एनर्जी असते. मग तो शब्द तुम्ही तोंडाने बोलला तरी सुद्धा आणि तो मनातल्या मनात विचार म्हणून आला तरी सुद्धा, जसं प्रत्येक चांगलं वाक्य, अफर्मेशन हे मॅनिफेस्ट होतं, तसं मनातल्या मनात जरी एखादा थॉट, एखादं वाक्य तुम्ही बोलत असलात तरी सुद्धा त्याची फ्रिक्वेन्सी युनिवर्समध्ये आहे आणि ते सुद्धा मॅनिफेस्ट होत असतं. तर तिकडे ह्या अशा सगळ्या भावना आपल्या उफाळून येत असतात, है ना. जलसवृत्ती असेल, एखाद्याबद्दलचा राग असेल. तिथे अजून काय होतं, तर जी लोक केटरिंगवाली असतात, जी लोक तिथे जेवण तयार करणारी असतात, बरोबर आहे, तर ती लोक, त्यांच्या कधी तुम्ही गप्पा ऐकल्यात का? कशी लोक असतात तिथे? लेडीज असतात पुऱ्या लाटायला किंवा जेंट्स ते कॅटरिंग माणसं असतात, ते स्वयंपाक करत असतात आणि फार काही ते मनापासून खुश नसतात. असं क्वचित असेल की बिलकुल एकदम खुश आहे आणि स्वयंपाक तयार केला जातोय. तर अनेक असं मजूर महिला त्या असतात, रोजंदारीवर काम करत असतात आणि एकमेकींशी त्या पुऱ्या करताना, तिथे कटिंग, व्हेजिटेबल कटिंग करताना एकमेकींशी गप्पा मारत असतात, आपल्या मनातलं दुःख शेअर करत असतात. मोस्ट ऑफ द लेडीजच्या हजबंडला ड्रिंकची आणि त्यांना मारण्याची, त्यांना बॅड वर्ड बोलण्याची सवय असते, असं बऱ्यापैकी असतं. जी मजूर लोक असतात, तिथली सगळी व्यवस्था करणारे असतात. तर हे सगळे व्हायब्रेशन त्या अन्नात उतरलेले असतात आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला तो त्रास होत असतो. एक मिनिट. चार्ज. तर अनेक तिथे निगेटिव्ह व्हायब्रेशन असतात, कारण निगेटिव्ह वर्ड्स असतात. किंवा आपणही आपल्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी ज्या वेळेला भेटतो आणि तिथे आपण जेवण करत असतो, काहीतरी खात असतो, पाणी पित असतो, मग त्यावेळेला तिथे काय असतं, आपण ज्या भावनांची, विचारांची देवाणघेवाण करत असतो त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो. तर अशा पद्धतीने आपला ऑरा हा दूषित होत असतो, आपला ऑरा हा वीक होत असतो. ठीक आहे. आता आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघू आणि आपण परत आपल्या विषयाकडे येऊ. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते, बघा लक्षात येतोय का की ऑरा कसा एक्सचेंज होतो.
आलंय लक्षात? ऑरा काय असतो की ज्या वेळेला दोन कुठलेही व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात म्हणजे काय, संभाषण करतात. आता सुद्धा आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत, ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण एकमेकांच्या संपर्कात असतो, एकमेकांचे विचार ऐकत असतो, विचार त्यांचे वाचत असतो, अनुभवत असतो, बोलत असतो, तर ज्या पद्धतीचे विचार आपले इथे क्रिएट होत आहे, प्रोड्यूस होत आहे आणि त्यावर आपण ॲक्शन घेतोय, तर ते विचार मोठे होतात. समजा एखाद्याकडून एक निगेटिव्ह विचार तुम्ही घेतला, एखाद्याकडून एक थॉट निगेटिव्ह तुमच्याकडे आला, म्हणजे तुमच्या ऑरामध्ये निगेटिव्हिटी एंटर झाली. सो ती निगेटिव्हिटी पुढच्या वेळेला, ज्या वेळेला एखाद्याला भेटते, त्यावेळेला सेम एनर्जी अट्रॅक्ट करते, सेम निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करते. आणि असं करत 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 आपण संपूर्ण निगेटिव्ह होऊन जातो, बरोबर आहे. तर आता आपण प्रॅक्टिकली बघूया. तुमच्या घरात कोणीतरी पार्टनर जर तुमच्याकडे असेल आत्ता प्रॅक्टिकल करायला, तर त्यांना जवळ बोलवा. कोणी आहे तुमच्या घरात आत्ता तुमच्या सोबत? ज्यांच्याकडे असतील त्यांनी बोलवा स्क्रीनवर. सगळेजण एक एकटे बसलेत, कोणीच नाही आहे घरात. कमाल आहे. ओके, हरकत नाही, चला आपणच करूया. ताट बसायचंय आणि दोन्ही हातांचं असं घर्षण करायचंय. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय आणि हळूवार हे हात असे घ्या आणि दोन्ही हातांमध्ये काहीतरी जाणवतंय का बघा. येस. गौरजी, तुमच्या सोबत कोणीतरी आहेत पार्टनर? येस. तुम्ही दोघांनी उभं राहा. एक 3 ते 4 पावलांचं अंतर दोघांमध्ये घ्या आणि समोरासमोर उभं राहा. ठीक आहे. आणि तुमच्या सोबत ज्या आहेत पार्टनर, त्या एकाच ठिकाणी उभ्या राहतील. दोघांनीही आपल्या हातांचं असं घर्षण करायचंय. एक 3, 4, 5 पावलांचं अंतर घ्या दोघांमध्ये. ठीक आहे. आणि आता काय करायचंय, तुमच्या सोबत आहेत त्यांचं नाव काय? अमृता. ओके. अमृता त्याच जागेवर असे हात करून अशा उभ्या राहतील, ठीक आहे. आणि गौरव, तुम्ही असे हात करून त्यांच्याकडे चालत जायचंय हळूवार, अतिशय स्लोली. जा समोर, त्यांच्या हातांच्या समोर तुमचे हात घेऊन जा. बाकीच्यांनी आपलेच 2 हात असे समोरासमोर करायचे आहेत. काही जाणवतंय तुम्हाला दोघांच्या हातांच्या मध्ये? थोडस तिला शाळेला मला थोडस खिचल्यासारखं वाटतंय. येस. या, येऊन बसा जागेवर. शहारे आले, खेचल्यासारखं वाटलं, आकुंचन प्रसरण वाटलं, अट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन वाटलं, तर यालाच काय म्हणतात? बाकी तुम्ही पण इतर केला हा प्रयोग, स्वतःच्या 2 हातांमध्ये तुम्हाला हे जाणवलं, तर याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड. हा आहे आपला ऑरा, हे आहे आपलं ऑरा क्षेत्र, ठीक आहे. तर या पद्धतीनेच आपण, आपल्याला कळत नाही, आता हे जाणीवपूर्वक आपण प्रॅक्टिकल केलं म्हणून आपल्याला हे जाणवलं है ना. आपण काय केलं, आता जाणीवपूर्वक प्रॅक्टिकल केलं त्यामुळे आपल्याला हे जाणवलं. पण ही एक व्यक्ती आणि ही दुसरी व्यक्ती, ज्या वेळेला आपण एकमेकांना भेटत असतो, एकमेकांचे विचार भेटणं म्हणजे असं नाही जसं व्हिडिओत दाखवलं मिठी मारली, आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत, एकमेकांशी बोलत आहोत है ना, तरी सुद्धा आपला ऑरा एक्सचेंज होत असतो. ज्या लहरी, जे मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला इथे जाणवलं, ते कंटिन्यू या युनिवर्समध्ये तुम्ही ज्यांना कुणाला भेटाल, ती एखादी निर्जीव वस्तू असेल तरी सुद्धा, एखाद्या वस्तूसोबत खूप आपल्याला अट्रॅक्शन वाटतं ना, एखादी वस्तू खूप घ्यावीशी वाटते, एखादी वस्तू आपल्याला नकोशी वाटते, तसंच व्यक्तींबद्दल पण असतं, ठीक आहे. तर असा आपला ऑरा एकमेकांचा काय होत असतो, एक्सचेंज होत असतो.
आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे नोटबुक आहे, आजची डेट लिहिली नाही लिहिली, आजची डेट लिहा, पहिलं वाक्य लिहा, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि दुसरं वाक्य लिहा, चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ठीक आहे, लिहायची ही दोन्ही वाक्य. चला बाकीच्यांनी पण ज्यांना पॉसिबल आहे व्हिडिओ सुरू करा. लिहून झालेत 2 वाक्य. आता आपल्याला काय करायचं आहे, बरं असं कोण आहे ज्यांनी आज फर्स्ट टाइम सेशन जॉईन केलंय? ओके, स्वप्नील. कुठून आहात तुम्ही? पुणे. अच्छा, पुण्यात कुठून? सेगर रोड तयारी. ओके. आज कोणी तुम्हाला रेफरन्स दिला का आज सेशन जॉईन करा म्हणून? नाही मी बाहेर गावी होतो, आज जमलं, आज म्हणून जॉईन करलोय. अच्छा, म्हणजे ग्रुप मध्ये आहात तुम्ही आधीपासून? हो. ओके, ठीक आहे. ग्रुप आता जॉईन केला आहे. ओके. भाऊसार ग्रुपवर येतो तर मेसेज तिथनं जॉईन केला. अच्छा, ओके. चला, लिहिलं वाक्य, दोन्ही वाक्य लिहिली. आता आपल्याला काय करायचं आहे? यस, एक वेळ सेंटेन्स सांगता का पूर्ण कुठले 2 ते? हां, आपल्याला पहिलं वाक्य लिहायचं आहे की मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. ठीक आहे. आणि दुसरं वाक्य लिहायचं आहे चमत्कार, मॅजिक, जादू, मिरॅकल त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके. सो रेकी एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. आपल्याला रेकीला कनेक्ट व्हायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला काही एक 5-7 दिवसांची प्रोसेस आहे. या प्रोसेसमधून आपण जात असतो आणि या प्रोसेसमधून जात असताना आपलं लॉजिक आपल्याला वापरायचं नसतं. ज्या काही प्रॅक्टिसेस इथे सांगितल्या जातात त्या करायच्या आणि मॅजिकचा अनुभव तुम्हाला मिळतो, नक्कीच मिळतो. तर आपल्याला एक प्रॅक्टिकल आत्ता करायचं आहे की तुमच्या वहीमध्ये तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे छोटंसं, आणि ते सर्कल तुम्हाला पूर्ण फिल करायचं आहे एकसारखं. म्हणजे लेडीज इथे कपाळावर टिकली लावतात ना, तशी टिकली काढायची आहे तुम्हाला, छोटीशी. हरभऱ्याची डाळ कशी असते, तुरीची डाळ, तशी एक टिकली काढायची आहे. पूर्ण प्लेन तिला फील करा आणि त्यानंतर त्या टिकलीकडे, त्या डॉटकडे तुम्हाला काय करायचं आहे, एकटक बघायचं आहे. ठीक आहे. त्या संपूर्ण भरीव त्या टिकलीकडे एकटक बघायचं आहे आणि काय जाणवलं ते सांगायचं आहे. त्या टिकलीच्या भोवती ओरा असं काइंड ऑफ दिसत आहे, व्हाईट. येस, व्हेरी गुड. त्या टिकलीच्या भोवती काय दिसलं तुम्हाला? व्हाईट रिंग दिसली. अजून कोणाला दिसलं? व्हाईट रिंग दिसते तिची. येस. तर तुम्हाला त्या टिकलीच्या भोवती असं गोल गोल काहीतरी व्हाईट रिंग सारखी फिरताना दिसली. अनेक सर्कल तुम्हाला दिसले तिथे. तर याला म्हणतात त्या डॉटचा, त्या टिकलीचा ऑरा. तर ऑरा हा प्रत्येक सजीव आणि प्रत्येक निर्जीवाला असतो. ठीक आहे. कंपल्सरी ऑरा हा प्रत्येकाला असतो. अजून ऑरा कुठे पाहिलाय तुम्ही? कुणाचा तरी माईक सुरू आहे. रोहिणी, माईक बंद करा. ऑरा अजून कुठे पाहिलाय तुम्ही? तुमच्याकडे कुठल्याही देवतांची, संतांची, गुरूंची फोटो असतील घरामध्ये, फोटो फ्रेम असेल किंवा एखाद्या पुस्तकात, पारायणाच्या पुस्तकात त्या संतांचे, देवतांचे फोटो असतात.
तर त्यांच्या भोवती इथे व्हाईट कलरचं सर्कल असतं, बरोबर आहे. किंवा जर तुम्ही रील्स बघितल्या असतील, मूव्हीज बघितल्या असतील, सिरियल्स बघितल्या असतील देवतांच्या, तर त्यांच्या इथे एक व्हाईट कलरचं सर्कल ड्रॉ केलेलं दाखवतात. किंवा आपण ज्या वेळेला मूव्हीज किंवा सिरियल्स बघतो देवतांची, त्यावेळेला ते प्रकट होताना आधी व्हाईट कलरची लाईट दाखवतात. एक व्हाईट लाईट असतो आणि त्याच्यानंतर ते परमेश्वर देवता कुठलीही आपल्याला प्रकट झालेले ते दाखवतात. तर हे काय असतं, तर हा ऑरा असतो. आता हा ऑरा ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग प्रत्येकाला आहे. एक धुळीचा कण जरी तुम्ही सुईच्या टोकावर घेतला तर त्याला सुद्धा ऑरा आहे, जसा तुम्ही आत्ता बघितला. तर जर तुम्हाला काहीतरी छान अचीव करायचं असेल, तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वाढवायची असेल, तुमचे सगळे ऑब्स्टॅकल रिमूव्ह करायचे असेल, तर आजच्या होमवर्कमध्ये तुमचा एक होमवर्क ॲड होतो आहे की तुम्हाला ऑरा बघायचा आहे कुठल्याही वस्तूचा. फक्त अट एक आहे की बॅकग्राऊंड हे कसं पाहिजे, प्लेन. तर तुम्ही असा प्लेन व्हाईट कागद घेऊ शकतात. प्लेन व्हाईट कागद घ्यायचा आणि त्या व्हाईट कागदावर एखादी अशी वस्तू ठेवायची आणि शॅडो नाही बघायची आहे, सावली नाही बघायची आहे, तर ऑरा बघायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ऑरा बघायचा आहे. किंवा तुमच्या घरात जे पण कोणी व्यक्ती आहेत त्यांना अशी प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे, ठीक आहे, कलरफुल नाही. तर तिथे त्यांना बसवायचं, डोळे बंद करून ताठ बसा म्हणायचं आणि त्यांच्या नाकाच्या शेंड्याकडे एकटक बघायचं. तुम्हाला त्या व्यक्तीचा ऑरा दिसेल. तर ऑरा बघण्याची प्रॅक्टिस करा. डे बाय डे जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही समोरून येणाऱ्या माणसाला ओळखू शकाल की त्याच्या मनात काय आहे. येतंय लक्षात? आपल्याला ऑरा क्लीन करायचा आहे, ऑरावर काम करायचं आहे, चक्रांवर काम करायचं आहे रेकीमध्ये. ऑरा कळलं? तर काय आहे, आपली जी ही फिजिकल बॉडी आहे, हे जे स्थूल शरीर आहे, हा जो नश्वर देह आहे, ही जी बॉडी आहे, तर याच्या भोवती असे 7 लेयर्स आहेत. आणि हे 7 लेयर्स काय आहेत, आपल्या लाईफमधले 7 पैलू आहेत, अस्पेक्ट आहेत. आपली मानसिकता, आपली भावनिकता, आपली शारीरिकता, आपली आर्थिकता, आपला अभ्यास, काय एकच प्रकारचं वलय, यस, त्याला वलय म्हणतात. तर आपल्या भोवती सुद्धा असे वलय आहेत, वेगवेगळे वलय आहेत. तिथे आपली आर्थिक बाजू आहे, आपली सामाजिक बाजू आहे, आपली आध्यात्मिक बाजू आहे. तर हे जे वलय आहेत ते जर स्ट्रॉंग असेल तर कधीच आपल्या लाईफमध्ये कुठले ऑब्स्टॅकल येत नाहीत. पण ज्या वेळेला आपले हे जे वलय आहेत आपल्या भोवती, हे वलय ज्या वेळेला वीक असतात. आता वीक कसे असतात काय सांगितलं, ज्या वेळेला आपण एकमेकांच्या संपर्कात येतो, एकमेकांचे विचार देवाणघेवाण करतो, आपण तशा काही सिरियल्स बघतो, आपण तसे काही टोमणे सर्च करून स्टेटसला ठेवतो किंवा कोणाच्या तरी स्टेटसला असलेले ते वाचतो. तर अशा सगळ्यांमुळे काय होतो, आपला ऑरा हा डिस्टर्ब होतो. आणि आपला ऑरा ज्या ठिकाणी डिस्टर्ब झालाय, समजा इथे हे असं वलय आहे, इथे जर ऑरा डिस्टर्ब आहे तर इकडून येणारी एनर्जी, हा ऑरा कसा आहे, डिस्टर्ब आहे, वीक आहे, स्ट्रॉंग नाही आहे. मग ह्या ऑरामधून ती एनर्जी इथे येते. मग इथे काय आहे, हृदय चक्र आहे. मग ह्या चक्रात ती एनर्जी गेली की काय होतं, त्याच्याशी संबंधित शारीरिक, मानसिक, भावनिक व्याधी होतात. समजा इथे ऑरा आहे, हे असं ऑराचं वलय आहे, इथे ऑरा आहे, हा वीक झालेला आहे. आता इथून एखादा इन्सिडंट येतो आहे, इथून एखादी व्यक्ती, त्याच्या मार्फत एखादा थॉट येतो आहे आणि इथे ऑरा वीक आहे, तर त्या ऑरामधून ती एनर्जी एंटर होऊन इथे एंटर झाली पोटात. मग तिथे आहे स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, त्या चक्रात ती एनर्जी गेली. मग त्या चक्राच्या ठिकाणी जे जे अवयव आहे त्यांच्याशी संबंधित आपल्याला व्याधी सुरू झाल्या. तर शारीरिक व्याधी कशा सुरू होतात
किंवा मानसिक व्याधी कशा होतात हे सगळं आज आपल्याला बघायचं आहे. चक्र म्हणजे काय, चक्रांचं स्थान कुठे आहे, चक्रांचा रंग कुठे आहे, त्याच्याशी संबंधित अवयव काय आहेत, हे सगळं बघायचं आहे. जर तुम्हाला कुठलीही व्याधी असेल, तुमच्या लाईफमध्ये कुठलेही ऑब्स्टॅकल्स असतील आणि जर आज तुम्ही चक्र व्यवस्थित समजून घेतले आणि त्या चक्रांवर काम केलं तर समूळ म्हणजे रूट कॉजच तुम्ही काढून फेकणार आहात. काय सांगितलं होतं, मेडिसिन डॉक्टर काय करतात की सिम्पटम्स काढून टाकतात, इंजेक्शन देऊन, टॅबलेट सिरप देऊन, ऑपरेशन करून आपले सिम्पटम्स काढून टाकतात आणि कालांतराने पुन्हा आपल्याला तसं व्हायरल इन्फेक्शन होतं, काहीतरी आजार पण येतं. पण रेकीमध्ये काय होतंय की तुम्ही मुळावर घाव घालत आहात, मुळापासूनच ते काढून टाकत आहात. त्याच्यामुळे काय होतं, आपलं लाईफ हे खूप सुंदर होऊन जातं. तर कुणाकुणाला चक्रांबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल, चक्रांवर काम करायला कुणाकुणाला आवडेल? आवडेल मॅडम. यस. चला तर आता आपण चक्र समजून घेऊ. आता इथे तुम्हाला स्लाइडमध्ये ऑरा पण दिसेल की ऑरा दिसतो कसा, स्क्रीन दिसतोय का? पुढची स्क्रीन दिसली का? दिसते दिसते. डिसेंबर गेलं. ओके. ऊर्जा प्रणाली म्हणजे काय, तर एनर्जी सिस्टीम म्हणजे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्या लाईफचे वेगवेगळे पैलू आहेत जे आपण डे 1 पासून ते शब्द आपण उच्चारत आहोत ते समजून घेण्याचा, त्यातले ऑब्स्टॅकल दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर सांगितलेला प्रत्येक होमवर्क तुम्ही करत असाल तर ह्या सगळ्या पैलूंमधून तुमचे ऑब्स्टॅकल इझिली रिमूव्ह होतील. कधी कसे तुम्हाला कळणार पण नाही. तुम्हाला फक्त सांगितलेल्या टेक्निक फॉलो करायच्या आहेत आणि अगदी रूट कॉजवर जर काम करायचं आहे तर आज तुम्हाला 7 चक्राबद्दल माहिती इथे दिली जाते आहे. तर 7 चक्रा बघायचं आपल्याला. हे आपल्या लाईफचे पैलू आहेत. इथले प्रॉब्लेम्स आपल्याला रूटपासून काढून टाकायचे आहेत. तर बघा, हे आपलं स्थूल शरीर असतं म्हणजे फिजिकल बॉडी, जे आत्ता माझं तुम्हाला दिसतंय किंवा तुमचं मला दिसतंय. पण त्याच्या आतमध्ये आपलं मानसिक किंवा मनोमय शरीर आहे म्हणजे मेंटल बॉडी आहे आणि त्याच्याही आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे म्हणजे एनर्जी बॉडी आहे. तर आपण डायरेक्ट एनर्जीवर काम करतो, एनर्जी हिलिंग करतो. त्याच्यामुळे रिझल्ट्स खूप छान येतात. अगदी कुठलाही एरिया असेल तुमच्या लाईफचा तरी सुद्धा. ऑरा म्हणजे काय बघा, हे आपण आहोत आणि आपल्या भोवती म्हणजे आपल्या या डोक्याच्या वरच्या भागापासून तर तळपायाच्या खालीपर्यंत संपूर्ण असे गोलाकार पद्धतीने काही लेयर्स आहेत. या लेयर्सला काय म्हणतात, ऑरा म्हणतात. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत है ना, आणि या नाड्या ज्या आहेत त्या नाड्या जिथे इंटरसेक्ट होतात, आपल्या डाव्या बाजूला 36,000, आपल्या उजव्या बाजूला 36,000 नाड्या आहेत जिथून ऊर्जा वाहून नेली जाते आणि या नाड्या आपल्या या शरीरामध्ये जिथे इंटरसेक्ट होतात तिथे असतं आपलं चक्र. आता असं म्हणतात चक्र हे आपल्या शरीरात नसून आपल्या ऑरिक बॉडीमध्ये आहे. ऑरिक बॉडी म्हणजे काय, हे शरीर काय आहे, काय आहे हे शरीर, हे नश्वर देह आहे. इथली जी प्राण ऊर्जा आहे ती निघून गेली की या शरीराची राख होणार आहे. म्हणजे हा ऑरा कोणाचा आहे, आपल्या आत्म्याचा आहे, आपल्या सोलचा आहे.
तर आपल्या या सोलमध्ये, या ऑराच्या मधोमध इथे आपल्या स्पाईनमध्ये आपले चक्र असतात. तर चक्र हे कसे आहेत? हॉलोमध्ये आहेत, कारण हे शरीर एक दिवस नष्ट होणार आहे. तर त्या हॉलोमध्ये जिथे नाड्या इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी 7 चक्र आहेत. त्या प्रत्येक चक्राला फ्रिक्वेन्सी आहे. 396 पासून 963 पर्यंत फ्रिक्वेन्सी आहे. मग आपली फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढवावी लागते जाणीवपूर्वक, कॉन्शियसली. ती फ्रिक्वेन्सी कशी वाढवायची? कारण ह्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीला आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी इथे संबंधित आहेत. युनिवर्समध्ये सुद्धा त्या गोष्टी आहेत, एक्झिस्ट आहेत. आपल्याला जर काहीतरी अचीव करायचं आहे तर आपल्याला इथली फ्रिक्वेन्सी आणि युनिवर्समधली फ्रिक्वेन्सी मॅच करायला लागते. मग आता ही फ्रिक्वेन्सी मॅच कशी करायची, आपली एनर्जी लेवल कशी वाढवायची, हे आपण इथे बघणार आहोत. तर बघा, आता आपण चक्रांना सुरुवात करत आहोत. ठीक आहे. तर इथे आहे तुमचं रूट चक्र, रेक्टँगल बॉक्समध्ये दिसतंय. आपलं जे माकड हाड आहे म्हणतो आपण, स्पायनल कॉर्डच्या शेवटी खाली जे माकड हाड आहे, किंवा मांडी वाळून आपण बसलो की जो भाग आपला जमिनीला टेकतो, ठीक आहे, तिथे काय आहे? रूट चक्र. हे रूट चक्र लाल रंगाचं आहे आणि त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. हे चक्र आपल्याला काय सांगतं? तर ग्राउंडिंग राहा, ग्राउंडिंग राहा. आता ग्राउंड मधून आपल्याला अजून काय काय मिळतं? तर आपलं सगळं भौतिक सुख. ठीक आहे. आता तुम्ही नोट्स आत्ता नाही लिहिल्या तरी चालेल, रेकॉर्डिंगमधून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. किंवा आपल्या ॲपमध्ये पण हा संपूर्ण कोर्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओज आहे प्रत्येक एका चक्राचे. ठीक आहे. तर बघा, ह्या चक्राचा रंग आहे लाल आणि पाकळ्या आहेत 4 पाकळ्यांचं लाल रंगाचं इथे एक फूल आहे आणि ह्या चक्रावर गणपती बाप्पांचं अधिष्ठान आहे. म्हणजे जर तुम्हाला हे चक्र हील करायचं असेल तर तुम्ही गणपतीची प्रार्थना करू शकतात, पूजा करू शकतात, त्यांचे स्तोत्र म्हणू शकतात, या पद्धतीने. आता इथे अवयव कुठले आहेत? संबंधित अवयव जे आहेत ते आहे किडनी. आपल्या किडन्या असतात ना इथे, किडनी, आपलं संपूर्ण पाय आणि संपूर्ण शरीरातली हाडे. कारण हाडं पण शेवटी काय होतात? मातीत मिसळतात. ठीक आहे. आता हे चक्र डिस्टर्ब कधी होतं? हे चक्र वीक कधी होतं किंवा हे चक्र डिसबॅलन्स कधी होतं? तर ह्या चक्राची नीड आहे, म्हणजे गरज आहे मटेरियल डिझायर्स. म्हणजे काय? भौतिक सुखाचा आनंद घ्या. म्हणजे काय? की ॲट प्रेझेंट तुमच्याकडे जे आहे, ॲट प्रेझेंट तुमच्याकडे जे आहे त्याच्यात समाधान माना आणि जे आहे त्याचा उपभोग घ्या, त्याचा उपयोग करा. आपण काय करतो माहिती का? आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत तिकडे आपलं लक्ष नाही जात आणि आपल्याकडे जे नाही त्याच्या मागे आपण धावतो, त्याच्यावर आपण विचार करतो. आपल्याकडे ॲट प्रेझेंट जे नातेसंबंध आहेत त्यांना आपण व्हॅल्यू नाही देत, त्यांना आपण गृहीत धरतो, है ना. ज्या वस्तू आहे, भौतिक सुखाच्या ज्या वस्तू आहे, खूप छान घर आहे, घरात छान फर्निचर आहे, घरात प्रत्येक एक ऐहिक सुखाची वस्तू आहे, पण आपल्याला अजून काहीतरी नवीन हवं असतं, अजून काहीतरी आपल्याला अपडेट व्हायचं असतं, है ना. एक मोबाईल आहे, नवीन व्हर्जन आला की नवीन पाहिजे. TV आहे, नवीन आला की नवीन पाहिजे. लॅपटॉप आहे, तसंच नात्यांचं असतं आपलं. तर ह्या चक्राची गरज, नीड काय आहे? की मटेरियल डिझायर. ॲट प्रेझेंट तुमच्याकडे जे आहे त्याचा उपभोग घ्या. बऱ्याच लोकांना सवय असते इन्कम मिळवायचं 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 आणि काय करायचं? इन्व्हेस्टमेंट करायची, है ना. 4 व्हीलर घ्या, जागा घ्या, फ्लॅट घ्या, शेअर मार्केटमध्ये टाका, म्युच्युअल फंडमध्ये टाका आणि हे सगळं करत असताना
काय होतं, इन्व्हेस्टमेंट केली याचा अर्थ काय, पुन्हा EMI सुरू झालेले आहेत. मग EMI भरायचे म्हणून काम करायचं, मनापासून काम नाही करायचं, है ना. मनापासून करतो आपण, करत नाही, पण जे पॅशनेट होऊ नये त्या कामाचा आनंद आपल्याला वाटला पाहिजे. ते काम केल्यानंतर आपल्याला मानसिक सुख आणि शांतता मिळाली पाहिजे, तर ती नाही मिळत. काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे प्रॉपर्टीमध्ये आणि त्याचे EMI भरायचे म्हणून आत्ता आपण काम करत आहोत. पण जो पैसा आहे, है ना, तर तो जो पैसा आहे तो आपण स्वतःच्या आनंदासाठी क्वचितच वापरतो, ऑकेजनली वापरतो. अदरवाईज सेविंग 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 याच्या मागे आपण पळत असतो. किंवा कुणाला तरी उसने दिलेले आहे, है ना, तर ते कधी मिळतील. तर हे जे सगळे थॉट असतात हे काय करतात, आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये, नाऊमध्ये आपल्याला जगू देत नाही, सुखात राहू देत नाही. जगतो आपण, जगत नाही असं नाही, पण आपण सुखात आणि समाधानात नाही आहोत. मग रूट चक्राची मागणी काय आहे, त्याची नीड काय आहे, की तुम्ही ॲट प्रेझेंट, नाऊ, हा क्षण, इथून दुसरा क्षण त्याचा विचार नाही, उद्याचा तर नाहीच नाही, पुढच्या 10-12 वर्षांचा तर प्रश्नच नाही. तर आत्ताचा जो क्षण आहे तिथे तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे, भौतिक सुखाच्या त्या वस्तू असतील किंवा ती नाती असतील, तर त्यांचा उपभोग घ्या, त्यांचा आनंद घ्या. जर तुम्ही असं करत असाल तर तुमचं रूट चक्र काय असतं, बॅलन्स असतं. आणि रूट चक्र जर बॅलन्स असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आर्थिकतेबद्दल कधीच बाधा येत नाही, म्हणजे आपल्याला आर्थिक अडचण कधीच येत नाही. ज्यांना वारंवार आर्थिक अडचण येते आहे त्यांना रूट चक्र हील करण्याची खूप गरज आहे. रूट चक्र जर बॅलन्स असेल तर आपल्यामध्ये काय असतं, सुरक्षितता, सिक्युरिटीची भावना असते, आपण ठाम असतो, फर्मनेस आपल्यामध्ये असतो, आपल्यामध्ये पेशन्स असतात, सहनशीलता असते. पण रूट चक्र जर डिस्टर्ब असेल तर संपूर्ण शरीरामध्ये जर अशक्तपणाची जाणीव होत असेल, वीकनेस, तर रूट चक्र डिसबॅलन्स आहे. जर फर्मनेस नसेल तर रूट चक्र डिसबॅलन्स आहे. आर्थिक समृद्धीमध्ये बाधा, धनसमृद्धी आपल्याकडे आकर्षित न होणं, मग ते काही असेल, काही असू शकतं. कुठली प्रॉपर्टी आपल्याला न मिळणं, आपल्याला प्रमोशन न मिळणं, आपल्याला बिझनेससाठी क्लायंट न मिळणं, काम करून पण योग्य मोबदला न मिळणं, म्हणजे कुठल्याही मार्गाने आपल्याकडे जर आर्थिक ऊर्जा यायची असेल तर ती येण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. कधी, ज्या वेळेला रूट चक्र हे डिसबॅलन्स असतं. त्यानंतर आपली कार्यशीलता कमी होणं, उत्साह नसणं, काम करावंसं न वाटणं. संपूर्ण शरीरामध्ये जर कुठेही हाडांचे आजार असतील, हाडांचं दुखणं असेल तर रूट चक्र हे डिसबॅलन्स आहे समजायचं आहे. जर पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल तर रूट चक्र डिसबॅलन्स आहे. संधिवात, हाडांचं दुखणं, संपूर्ण शरीरात कुठेही जर कॅन्सरची लागण होत असेल तर रूट चक्र डिस्टर्ब आहे, डिसबॅलन्स आहे. आणि जर सुसायडल थॉट्स येत असतील तर त्या व्यक्तीचं रूट चक्र हे कसं आहे, डिसबॅलन्स आहे. मग रूट चक्र बॅलन्स करण्यासाठी काय करायचं आहे, नाऊमध्ये राहायचं आहे, प्रेझेंटमध्ये राहायचं आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण हा क्षण फॅक्ट आहे, याच्यानंतरचा दुसरा क्षण मी जिवंत असेल की नाही माहीत नाही. आणि मृत्यूचा तो क्षण असतो की आपण काहीच सोबत नेत नाही, कुठल्याच आठवणी सोबत नेत नाही. आणि इथले भौतिक सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, कुठली प्रॉपर्टी असेल, बँक बॅलन्स असेल, कुठली नाती असतील, काहीच नाही. इथे जोपर्यंत प्राणज्योत आहे तोपर्यंतच ते माझे पती आहेत, ते माझी मुलं आहेत, ती माझी बायको आहे, ते माझे आईवडील आहेत, ते माझे सासू सासरे आहेत, काहीही. पण ज्या वेळेला इथे प्राणज्योत शांत होते त्याच्यानंतर कुठलीच नाती ही आपली नसतात. बरोबर आहे. तर जर लॉंग जर्नी करायची असेल तर नाऊमध्ये राहणं
आणि स्वतःची जबाबदारी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे फार झालं, उद्याचा विचार करावाच लागतो. ठीक आहे, आत्तापर्यंत तुम्ही काय केलं त्याच पद्धतीने जगलात, पण काय झालं, आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने जगून बघा. ओके. स्वतःची जबाबदारी घेतली, स्वतःवर काम केलं की आपोआप आपले श्वास हे वाढलेले असतात. मोजून आपल्याला श्वास दिलेले आहेत. आपल्याकडे टाइम पिरियड किती आहे, तर परमेश्वराने, भगवंताने मोजून आपल्याला श्वास दिलेले आहेत. तुम्हीच विचार करा, ज्या वेळेला आपली चिडचिड होते, संताप होतो, रागराग होतो, त्यावेळेला काय होतं, आपलं ब्रीदिंग फास्ट होतं. आणि ज्या वेळेला आपण मेडिटेशन करतो, ज्या वेळेला आपण शांत असतो, त्यावेळेला काय होतं, सतसत विवेक विचार बुद्धीने ज्या वेळेला आपण विचार करतो, समजदारी ठेवतो, है ना, त्यावेळेला काय होतं, आपलं ब्रीदिंग हे नॉर्मल किंवा स्लो झालेलं असतं, है ना. सो ज्या वेळेला तुम्ही नॉर्मल ब्रीदिंगमध्ये आहात, तुमचं ब्रीदिंग हे स्लो आहे, त्यावेळेला काय होतंय, तो श्वास मोठा होतोय. एकच श्वास जो आहे पहिला आणि दुसरा, त्यातलं अंतर वाढतंय, म्हणजे आपलं आयुष्यसुद्धा वाढतं. आणि सारखं चिडचिड किरकिर केलं की श्वास काय होतात, शॅलो होतात, पटापट ते काउंटिंग होतं आणि आपला डेथचा टाईम जवळ येतो. ओके. सो स्वतःची जबाबदारी घ्या. जे आहे म्हणजे घरातली कुठलीही वस्तू असेल, ते तुमचं घर असेल किंवा जी पण नाती असेल, त्याच्यात समाधान माना. ठीक आहे. आता या चक्राचा जो बीज मंत्र आहे तो आहे लम, ल लसूणाचा आणि त्याच्यावर अनुस्वार. तर लम या बीज मंत्राचं उच्चारण जर तुम्ही 7 वेळेला केलं, 7 टाइम्स, तरी सुद्धा तुमचं रूट चक्र हे बॅलन्स होतं. सकाळी उगवत्या सूर्याकडे बघत तुम्ही लमचं उच्चारण 7 टाइम्स करायला सुरुवात करा, तुमचं रूट चक्र बॅलन्स होईल. ठीक आहे. पुढचं चक्र आहे सॅक्रल चक्र, ज्याला स्वादिष्टान चक्र असं म्हणतात. सॅक्रल चक्र, स्वादिष्टान चक्र, जे 6 पाकळ्यांचं केशरी रंगाचं एक फूल आहे, ऑरेंज कलर, 6 पेटल्स, आणि संबंधित अवयव आहेत. कुठे आहे हे चक्र, तर आपल्या नाभी चक्राच्या नेव्हल, आपली जी नाभी आहे, नेव्हल आहे, त्याच्या एक साधारण 3 बोटं खाली. ठीक आहे. तर इथे अवयव कुठले आहेत, तर पोट, प्रजनन संस्था, मूत्राशय, गर्भाशय हे अवयव आहेत. त्यानंतर इथे वास्तव्य कुणाचं आहे, कुणाचं अधिष्ठान आहे, तर दुर्गा माताचं. आपण स्पिरिच्युअली पण बघत आहोत, आपण मेडिकल सायन्समध्ये कुठले ऑर्गन्स आहेत तसंही बघत आहोत, आणि आपण थोडंसं लॉजिक पण लावत आहोत. ठीक आहे. तर इथे दुर्गा मातेचं अधिष्ठान आहे. त्याच्यानंतर बीज मंत्र आहे वम, व वजनाचा. म्हणजे हे जर तुम्हाला चक्र हील करायचं असेल तर 7 टाइम्स वम हे उच्चारण तुम्ही केलं पाहिजे. या चक्राची नीड आहे एन्जॉयमेंट. एन्जॉय करा, मस्त राहा, खुश राहा, स्वस्त मस्त जबरदस्त तंदुरुस्त राहा. हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, क्रिएटिव्हिटी असते तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला कलात्मक विचार येतात. मग ते तुमची नोकरी असेल, ते तुमचा बिझनेस असेल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तरी सुद्धा क्रिएटिव्हिटी प्रत्येक ठिकाणी आहे. घर कसं डेकोरेटिव्ह सुंदर दिसेल असं ठेवायचं. स्वयंपाकामध्ये नवीन काय काय करून बघायचं, नवीन पदार्थ. नोकरीमध्ये मी असं काय दिलं की ज्यामुळे कंपनीला फायदा होईल, असं काहीतरी क्रिएटिव्ह पद्धतीने तुमचं काम करणं असेल. बिझनेसमध्ये नवनवीन ऑफर्स काढणं असेल, है ना. तर काही असेल कलात्मक, एखादी आर्ट तुम्ही शिकत असाल किंवा इनबॉर्न आपल्याकडे ते टॅलेंट आहे. आर्ट प्रत्येकाकडे आहे, पण कुणी ते छान बहरून येते एखाद्याची आर्ट, कारण तो त्यावर प्रॅक्टिस करतो, तिथे काहीतरी तो क्रिएटिव्ह विचार करतो. तर हे सगळं काय आहे, स्वादिष्टान चक्र, सॅक्रल चक्राचं काम आहे. जर हे चक्र बॅलन्स असेल तर ह्या गोष्टी होतील, पण हे चक्र जर बॅलन्स नसेल तर क्रिएटिव्हिटी नाही.
क्रिएटिव्हिटीचं उत्तम उदाहरण अजून काय आहे? नवीन बाळाला जन्म देणे, है ना, ती पण एक क्रिएटिव्हिटी आहे. सो आपलं हे चक्र जर बॅलन्स असेल तर बेबी कन्सीव्ह होण्यामध्ये कुठेही अडचणी येत नाहीत. पण असे अनेक कपल्स आहेत की जे खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना बेबी कन्सीव्ह होत नाहीये. तर त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की तुमच्या सॅक्रल चक्रावर, स्वादिष्टान चक्रावर काम करा. असे खूप लोक आहेत की खूप वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या डॉक्टरकडे जाऊन खूप ट्रीटमेंट घेतली, पण यश नाही मिळालं. तर जिथे विज्ञान थांबतं, देव पण म्हणतात ना, डॉक्टर पण काय म्हणतात की अभी इसे दवा की नाही दुआ की जरूरत है. बरीच लोक नवस करतात, पारायण करतात यासाठी, पण एक वेळेला त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या 7 चक्रांवर आणि त्यातल्या त्यात सॅक्रल चक्रावर काम करा. कारण अवयव कुठला आहे तिथे? गर्भाशय आहे, है ना, प्रजनन संस्था आहे. तर पिरियड्स रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील तरी सुद्धा तुम्हाला या चक्रावर काम केलं पाहिजे, या चक्राचं हिलिंग घेतलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे चक्र जर डिसबॅलन्स असेल तर आपण बघितलं बेबी कन्सीव्हमध्ये, त्याच्यानंतर जर झालंच कन्सीव्ह तर काय होतं? मेंटली और फिजिकली चॅलेंज असणारं ते बेबी असतं. गर्भाशयाचे, मूत्राशयाचे कुठलेही आजार या चक्रामध्ये डिसबॅलन्स असेल तर होतात. पुन्हा खालचे 3 चक्र भौतिक सुखाशी संबंधित आहेत. इथे सुद्धा काय आहे? आर्थिक समृद्धीमध्ये तुमच्याकडे आर्थिक एनर्जी यावी यामध्ये बाधा निर्माण होते. आध्यात्मिक सिद्धी सुद्धा तुमची होत नाही. डिप्रेशनचं पण केंद्र हे चक्र आहे. ठीक आहे. तर हे चक्र जर बॅलन्स करायचं असेल तर वम हा बीज मंत्र आपण 7 टाइम्स उच्चारण केला पाहिजे. त्याच्यानंतर तिथून वर आपण जाऊया आपल्या नाभी चक्राच्या 3 बोटावरती. तिथे आहे सोलर प्लेक्सस चक्र, म्हणजे मणिपूर चक्र. आता सोलर प्लेक्सस चक्राचा जो रंग आहे तो आहे पिवळा रंग आणि 10 पाकळ्यांचं इथे फूल आहे पिवळ्या रंगाचं. ठीक आहे. अवयव कुठले आहे तिथे? पॅनक्रियाज, है ना, म्हणजे पोट. आणि पोटामध्ये काय? पचन संस्था, लहान आतडे, मोठे आतडे, आपलं लिव्हर, जठर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी अधिष्ठान आहे प्रभू श्री रामचंद्र यांचा. तर त्यांच्या मंत्राचा उच्चार, त्यांची आराधना करणं, साधना करणं हे सुद्धा तुम्ही करू शकता. इथे बीज मंत्र आहे रम, र रथाचा किंवा र रामाचा, त्याच्यावर अनुस्वार रम. तर 7 टाइम्स तुम्ही या मंत्राचं उच्चारण करू शकता. त्यानंतर या चक्राची नीड आहे गुड फूड, चांगलं अन्न. आता चांगलं अन्न प्रत्येकाची व्याख्या वेगळी वेगळी आहे. कुणाला सकस आहार चांगलं वाटत असेल अन्न, तर कुणाला आपल्या जिभेचे जे चोचले असतात, फास्ट फूड असतात, तर ते अन्न चांगलं वाटत असेल, है ना. तर बघा, एक संपूर्ण चौकस आहार, सकस आहार, पौष्टिक आहार या चक्राची गरज आहे. गरज. जर तुम्हाला तुमची चक्र बॅलन्स ठेवायची असतील आणि तुमच्या लाईफमधली ऑब्स्टॅकल काढायची असतील तर मग चौकस आहार घ्यायला सुरू करा. आता हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं? स्वतःची इच्छा असते काहीतरी, विल पॉवर ज्याला आपण म्हणतो, इच्छा. त्याच्यानंतर स्वतःची हुशारी, म्हणजे काय? शहाणपण. म्हणजे नॉलेज खूप आहे पण ते नॉलेज कुठे, कधी, कसं, का वापरावं हे शहाणपण. त्याच्यानंतर सेल्फ कॉन्फिडंट, आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग, ह्या सर्व गोष्टी सोलर प्लेक्सस चक्राशी म्हणजे मणिपूर चक्राशी संबंधित आहे. आता हे चक्र जर डिसबॅलन्स झालं तर काय काय होतं? भीती वाटणं, भय वाटणं, किंवा मनात घृणा, भीती, भय, घृणा, राग, लज्जा, नशा करणे, तणाव, हिंसा, अपयश, दुश्मनी,
ईट का जवाब पत्थर से, अशा भावना मनात येतात की एखाद्याने आपल्याला काहीतरी डिवचलं तर मग त्याच्यापेक्षा जबरदस्त त्याला आपण त्रास द्यायचा, तर बदला घ्यायचा, हिंसा, घृणा, चीड एखाद्याबद्दल, तर ह्या भावना मनात येतात. किंवा वरचेवर आपला अपमान होत राहतो. जर आपलं सोलर प्लेक्सस म्हणजे मणिपूर चक्र हे डिसबॅलन्स असेल, आपल्याला ॲसिडिटी वारंवार होत असते, शुगरचा त्रास, किडनी आणि लिव्हर यांच्याशी संबंधित कोलेस्ट्रॉल वाढणं, कावीळ होणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठे संबंधित आहेत तर सोलर प्लेक्सस चक्राशी किंवा मणिपूर चक्राशी. तर रम याचा उच्चारण जर तुम्ही दीर्घ उच्चारण 7 टाइम्स केलं तर सोलर प्लेक्सस चक्र हे हील होऊ शकतं आणि बॅलन्स होऊ शकतं. बऱ्याचदा असं होतं की इच्छा खूप असते है ना. इथे काय आहे, विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे. तर इच्छा खूप आहे पण शहाणपण नाही आहे, शहाणपण आहे पण इच्छा होत नाही आहे. सो काही अचिव्हमेंट आपण नाही करू शकत, स्वतःवर काम नाही करू शकत. त्यावेळेला हे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे, अजून वर गेलो, हार्ट चक्र. हार्ट चक्र कुठे आहे तर छातीच्या पिंजऱ्याच्या बरोबर मधोमध हार्ट चक्र आहे. आता हार्ट चक्राचा जो रंग आहे तो आहे हिरवा रंग आणि 12 पाकळ्यांचं हे फूल आहे. आणि इथे कोणाचं अधिष्ठान आहे, विष्णू भगवान. ओम नमो भगवते वासुदेवाय. अनेक वेळेला आपल्याला ज्या वेळेला पूजा करायची असते, पूजा म्हणजे काय, आपण कुठल्याही समारंभाला करतो, शुभ प्रसंगी करतो, सत्यनारायणाची पूजा असेल, वास्तुशांती असेल, आपण गणपती आपल्या घरात बसवतो है ना, असे अनेक प्रसंग असतात. त्यावेळेला ज्या ब्राह्मण आपण बोलवतो आणि त्यांच्याकडून पूजा करतो तर ते सगळ्यात आधी काय करतात, आपल्या हातावर पाणी देतात आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि ते पाणी आपल्याला प्राशन करायला सांगतात. का माहिती आहे, देव आपल्याला का पावत नाही, कारण आपण प्युअर होऊन ग्राउंडिंग करून त्याची पूजा नाही करत. असं मस्त तयारी झगमगाट असतो, छान आपण आपली सजावट केलेली असते आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची, जिथे आपण ती पूजा करत असतो, आणि आपण स्वतः पण छान आवरलेलं असतं है ना, ज्वेलरी असेल, मेकअप असेल, साडी असेल, सगळं छान असतं. आणि आपली खूप धावपळ होत असते, आपण गेस्ट बोलवलेले असतात, मग कोण कोण आलंय, त्यांना काय काय द्यायचंय, मग त्यांनी गिफ्ट आणलंय का, मग त्यांना रिटर्न गिफ्ट काय द्यायचंय, तर असे खूप विचार असतात. जी व्यक्ती पूजेला बसलेली असते तिथे लक्षच नसतं, आजूबाजूला सगळीकडे लक्ष असतं. असं होतं असतं ना, असं प्रचंड धावपळ असते. आणि आपण ती पूजा म्हणजे काय करत असतो, एक फॉर्मॅलिटी है ना, करायची म्हणून करायची. तिथे आपण सरेंडर झालेले नसतो परमेश्वराच्या पुढे. मग ती पूजा काहीतरी लागू पडावी, तिथं काहीतरी साध्य व्हावं म्हणून आपल्या हातावर ते पाणी देतात आणि म्हणतात आपलं हृदय चक्र काय करतात, क्लीन करतात, हील करतात. कारण हृदय चक्रावर कोणाचं अधिष्ठान आहे, विष्णू भगवान. म्हणून तिथे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि त्याच्यानंतर पुढची पूजा ती प्रोसीड केली जाते. इथे बीज मंत्र आहे यम, यज्ञाचा आणि त्याच्यावर अनुस्वार यम, तर त्याचं उच्चारण तुम्ही 7 टाइम्स करू शकता. आता छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध जर हे चक्र आहे तर अवयव काय आहे, छाती, हृदय आणि तिथे चालणारा रक्तप्रवाह, बरोबर आहे. इथून काय आहे, श्वसन नलिका, अन्ननलिका, ठीक आहे. त्याच्यानंतर आपली स्किन, आउटर स्किन, आपले इथून हात, शोल्डर पासून, तर हे सगळे अवयव या चक्राशी संबंधित आहे. मग हे चक्र जर डिसबॅलन्स असेल तर काय होतं, अन्ननलिकेचे त्रास, श्वसन नलिकेचे त्रास, आजार, हृदयाशी संबंधित आजार, हार्ट अटॅक,
छातीत दुखणं, कळ येणं, चपका येणं, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी होतात कारण त्याच्याशी संबंधित आहे. आता या चक्राची नीड काय आहे, गरज, नीड काय आहे या चक्राची, तर युनिव्हर्सल लव, म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडावर अनकंडिशनल लव करता आलं पाहिजे आणि केलं पाहिजे असं या चक्राची गरज आहे. या युनिव्हर्स मधल्या प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोघांवर तुम्हाला अनकंडिशनल लव करता आलं पाहिजे. कंपॅशन, करुणाभाव, प्रेमभाव, सद्भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. जर हा असेल तर आपलं हृदय चक्र हे बॅलन्स राहतं, मग बीपीची गोळी लागत नाही. कधी लागते बीपीची गोळी, उगाचच आपण काहीतरी टेन्शन घेत असतो, कुणावर काहीतरी राग असतो आणि ती धुसफूस चालू असते आतल्या आत का असे ना, आणि मग कधीतरी काय होतं आपल्याला बीपीची गोळी लागते. पण लेट गो करायला शिका. ॲक्सेप्टन्स, लेट गो, फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड या गोष्टींची प्रॅक्टिस करा. तुमच्या सगळ्या गोळ्या बंद होतील. सगळा पैसा कुठे चाललाय, टॅबलेट्समध्ये, दवाखान्यात, है ना. तर ह्या चक्राची गरज आहे. आता आपण कालच्या सेशनमध्ये एक प्रेयर शिकलो, होपोनोपोनो टेक्निक. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. तर तुम्ही ज्या वस्तूला दिवसभरात स्पर्श कराल, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तुमच्या हातात जी जी निर्जीव वस्तू येईल आणि तुमच्या संपर्कात जे जे लिव्हिंग बीइंग येतील किंवा पेट्स येतील, प्राणी येतील, पशु पक्षी येतील, कीटक येतील, तर प्रत्येकाला बघितल्याबरोबर, प्रत्येक वस्तूवर नजर गेल्याबरोबर मनातल्या मनात आवाज आला पाहिजे, काय, थँक यू, आय लव्ह यू. ज्या वस्तूवर नजर पडेल तर मनातल्या मनात हे आलंच पाहिजे. आता मोठ्याने बोललं, जिथे शक्य आहे तिथे तुम्ही मोठ्याने बोललंच पाहिजे, कारण ध्वनी, आवाज, मी काहीतरी बोलते तुमच्या कानापर्यंत जातंय तर काय आहे, ध्वनी आहे, म्हणजे काय आहे, व्हायब्रेशन्स आहे, काहीतरी व्हायब्रेशन्स आहे आणि त्याचा तो शब्द, एक ध्वनी तयार झालाय, नाद, आणि तुमच्या कानांपर्यंत आलेला आहे. मग ह्या अफर्मेशन्सने, या नादाने काय होतं, एक एनर्जी तयार होते. सो जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे काय करायचं आहे, समोरासमोर बोला, आय लव्ह यू, आय थँक यू. जिथे पॉसिबल नाही आहे तिथे मनातल्या मनात म्हणा. बघा तुमच्या लाईफमध्ये किती मॅजिक तुम्ही अनुभव करणार. आता बघा आपल्या घरात सुद्धा देवघरामध्ये बेल असते, है ना, घंटी असते, बेल, त्याचा नाद होतो, आपण ती वाजवतो. आवर्जून सकाळ संध्याकाळ वाजवा. सकाळी एक 6 ते 9 मध्ये, संध्याकाळी एक 6 ते 7:30 मध्ये आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जा आणि तिथे ती बेल वाजवा. आणि त्याच्यासोबत हातामध्ये काय करा, एक धूप घ्या, गाईची गोवरी, शेण, कावडंग, है ना, तर ती गोवरी घ्या, त्याच्यावर भीमसेन कापराची एक वडी ठेवा, त्याच्यावर गाईचं तूप टाका आणि एक लवंग टाका आणि तो धूर आणि तो बेलचा नाद हा तुमच्या घरात 4ही कोपऱ्यांमध्ये करा. प्रत्येक कोपऱ्यात स्टोर रूममध्ये करा आणि बघा तुमच्या घराचे व्हायब्रेशन किती बदलतील, तुमच्या शरीराचे व्हायब्रेशन किती बदलतील. ठीक आहे. तर ही प्रॅक्टिस आपल्याला प्रॅक्टिकली करायची आहे. मी तुम्हाला डे 1 पासून काय सांगते की जरी मी पोस्टमध्ये कोर्स लिहिलेलं असलं तरी हा कोर्स नाही, ही एक प्रॅक्टिस आहे, ही एक आर्ट आहे. तुमच्या समोर जी वस्तू येईल तिला बघितलं की थँक्यू म्हटलं पाहिजे, आय लव्ह यू म्हटलं पाहिजे. आता बघा हा पेन आहे, हा संपला की हा डस्टबिनमध्ये टाकताना याला थँक्यू म्हणा, कारण या पेनाने तुम्हाला कितीतरी मदत केलेली आहे, कितीतरी महत्त्वाच्या सह्या तुम्ही केलेल्या आहेत, कितीतरी लिखाण तुम्ही केलेलं आहे. जी जी वस्तू निकामी होऊन तुम्ही डस्टबिनमध्ये टाकणार तिला प्रत्येकाला आधी एक प्रेमाने लूक द्या, एक स्पर्श द्या आणि मग डस्टबिनमध्ये टाका. बघा तुमचे किती अडकलेले कामं मार्गी लागतील.
मॅजिक होईल. ओके, सो हार्ट चक्राचं म्हणणं काय आहे, युनिव्हर्सल लव. ते लिव्हिंग बीन असतील किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, पण अनकंडिशनल लव. ठीक आहे. त्यानंतर ज्या वेळेला हे चक्र बॅलन्स असतं त्यावेळेला आपण सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम करू शकतो. हे चक्र कशाचं केंद्र आहे, श्रद्धा आणि भक्ती. खरा अध्यात्माचा अर्थ तुम्हाला इथे कळणार आहे की खरी श्रद्धा काय असते आणि खरी भक्ती काय असते, खरं देवाचं नामस्मरण काय असतं, आणि खरंच ते झाल्याच्या नंतर तो जो एक क्षण असतो, ती जी अनुभूती असते, ते जी एक शांतता असते, तो क्षण तुम्ही इथून पुढे अनुभवणार आहात या प्रॅक्टिसेस सुरू केल्यानंतर. अजून काय, हृदयचक्र बॅलन्स असलं की तुमचा रक्तप्रवाह सुरळीत सुरू असणार आहे. जे ब्लड सर्क्युलेशन आहे, ब्लड प्युरिफिकेशन आहे, ते व्यवस्थित सुरू असणार आहे. अन्नपचन उत्तम होणार आहे, अन्न नलिका इथून जाते है ना. पण हे चक्र जर डिसबॅलन्स झालं तर मात्र काय आहे, मनात ईर्ष्याभाव, कपट भाव, जलियस वृत्ती, बदला घेण्याची वृत्ती, पुन्हा पुन्हा प्रेमात फसवणूक होणं, उदास वाटणं, बेचैन वाटणं, छातीत दुखणं, श्वास घेण्यात अडचण येणं, हृदयाशी आणि फुफ्फुसांशी संबंधित कुठलेही आजार असतील, सतत चिंता वाटणं असेल, सतत राग येणं असेल, तर हे चक्र डिसबॅलन्स झालं की ह्या गोष्टी होतात. सो हार्ट चक्र जर बॅलन्स करायचं असेल, अनाहत चक्र, तर आपल्याला यम या बीज मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे. आणि इथे इलेमेंट कुठलं आहे, तत्व कुठलं आहे, तर एअर, वायू तत्व. वायू कसं आहे, हवा कशी आहे, कायम इकडून तिकडे पळत असते है ना, हवा, वायू, वारा, स्थिर नसतो. तसंच आपलं मन आहे, जे अजिबात स्थिर नसतं. तर आपल्या मनाला स्थिर करणं हे खूप गरजेचं आहे. तिथून पुढे थोडंसं वरती जर गेलं तर काय आहे, थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र. या चक्राचा रंग आहे फिकट निळा किंवा आकाशी, आणि 16 पाकळ्यांचं हे एक फूल आहे थ्रोट चक्र म्हणजे. इथे अधिष्ठान कोणाचं आहे, हनुमानाचं, बजरंगबली. त्यानंतर बीज मंत्र आहे हम, हनुमान मधला ह, त्याच्यावर अनुस्वार हम. तर 7 वेळेला या बीज मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे, हनुमानाची सेवा केली पाहिजे, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा याचं साधना प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. आता इथे आहे म्हणजे अवयव कुठले आहेत, तर थायरॉइडच्या ग्रंथी, घसा, फुफ्फुस हे सगळे अवयव आहेत. त्याच्यानंतर या चक्राची नीड काय आहे, या चक्राची नीड काय आहे, ओपन कम्युनिकेशन. ओपन कम्युनिकेशन म्हणजे काय की तुमच्या मनात, तुमच्या विचारांमध्ये, थॉटमध्ये जो पण विचार आला, जी पण भावना आली, तर ती तुम्ही मनमोकळेपणे, कॉन्फिडंटली ती शेअर केली पाहिजे. आपल्याकडे काय होतं की आपल्याला ज्यांच्यामुळे प्रॉब्लेम असतो, ज्यांच्याबरोबर प्रॉब्लेम असतो, ज्यांच्याबद्दल प्रॉब्लेम असतो, आपण त्यांच्याशी समोरासमोर कधीच बोलत नाही, आणि त्यामुळेच आपले रिलेशन जास्तीत जास्त खराब होतात. आपण ज्याच्या सोबत प्रॉब्लेम आहे, ज्या व्यक्तीच्या सोबत, त्याच्याशी न बोलता सगळ्या इतरांशी बोलतो, गावभर बोलतो, त्याच्याबद्दल सगळ्यांना सांगतो, त्याच्याबद्दल स्टेटसला ठेवतो टोमणे, पण त्या व्यक्तीशी समोरासमोर बोलत नाही, आपलं मन मोकळं करत नाही. कारण आपलं थ्रोट चक्र हे कसं आहे, डिसबॅलन्स आहे, म्हणून आपल्याला ते करायला जमत नाही. पण आपण ते केलं तर आपला प्रॉब्लेम चुटकी सरशी सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा दरारा असतो, दबदबा असतो, आणि त्याला घाबरून सुद्धा इतर व्यक्ती, मग ती तुमची लहान मुलं असतील, तुमचे पार्टनर असतील, तर ते बोलत नाहीत, त्यांच्या मनातलं मनमोकळेपणे सांगत नाहीत.
आणि मग ते सतत मनात ठेवून 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 त्यांना वेगवेगळ्या व्याधी सुरू होतात. थायरॉइड सुरू होतो किंवा डिप्रेशन, ताण तणाव है ना, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर जर थ्रोट चक्र हे बॅलन्स असेल तर स्वतःच्या चांगल्या इच्छा बोलून दाखवता येतात. स्वतःचे चांगले विचार, चांगल्या आयडियाज आपल्याला सगळ्यांसोबत शेअर करता येतात. पण हे जर नसेल तर काय होतं, सगळा परिणाम कशावर होतो, मानसिक आणि भावनिक दुःख वाढतं, हा स्ट्रेस वाढतो आणि मग ते ऑरामधून ती एनर्जी येते आणि त्या ठिकाणी जाते. ठीक आहे. तर सुसंवाद, गुड कम्युनिकेशन हे या चक्राची नीड आहे. जर हे डिसबॅलन्स असेल तर बोलता येत नाही, थायरॉइड होतो, फुफ्फुस, लंग्स त्याचे आजार होतात. हे चक्र जर डिसबॅलन्स असेल तर आपल्याला बोलण्याची इच्छा आहे, बोलण्याची इच्छा आहे पण बोलता येत नाही. आणि जर बोललो तर जे बोलायचं ते बोलता येत नाही. म्हणजे जे खरं बोलायचं असेल ते इथपर्यंत येतं पण ते बाहेर पडत नाही. त्याच्यानंतर दातांचे प्रॉब्लेम, वाणी दोष आणि आपला कॉन्फिडन्स याच्यावर सुद्धा बॅड इफेक्ट होतो. सो आपण आपलं विशुद्ध चक्र हे बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी हनुमानाची सेवा करणं किंवा हम या बीज मंत्राचा 7 टाइम्स उच्चारण करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर वर जाऊया. इथे आहे आपलं थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र किंवा अजना चक्र याला म्हणतात. तर हे जे चक्र आहे ते 2 पाकळ्यांचं निळ्या रंगाचं फूल आहे. आणि अवयव काय आहेत इथे, डोळे, कान, नाक यांच्या सगळ्या नसा इथे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या मेंदूची जी सिस्टीम आहे ती सगळी इथे आहे. या चक्राला काय म्हणतात माहिती आहे? हे गुरुचं स्थान आहे, हे डिव्हाइन एनर्जीचं स्थान आहे. डिव्हाइन एनर्जी. जर तुमचा आध्यात्मिक प्रवास हा कंटिन्यू होणार असेल किंवा आत्तापर्यंत जो झालेला आहे तर याचा अर्थ तुमचं हे चक्र चांगल्या प्रमाणात बॅलन्स आहे. तर गुरुचं पाठबळ आपल्याला असणं, गुरु आपल्या सोबत असणं, हे चक्र जर बॅलन्स असेल तर होतं. आपल्याला जर अजून आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपल्याला थर्ड आय चक्र हील करण्याची गरज आहे. ते हील करण्यासाठी बीजमंत्र आहे अम अंबारीचा अम, ते 7 टाइम्स म्हणू शकतात. किंवा बीजमंत्र आहे गुरुदेव दत्त. गुरु कोण आहेत? गुरुदेव दत्त म्हणतो आपण. किंवा तुमचे कोणीही तुम्ही गुरु केलेले असतील तर त्यांची आराधना करणं हे पण तुम्ही करू शकता. तर ही नीड आहे. डिव्हाइन नॉलेज घेणं ही नीड आहे. डिव्हाइन एनर्जी सोबत असणं, डिव्हाइन एनर्जीशी कनेक्ट होणं ही या चक्राची नीड आहे, गरज आहे. ओके. तर डिव्हाइन इथून वरची जी 3 चक्र आहेत म्हणजे कुठली? विशुद्ध चक्र, थर्ड आय चक्र आणि सहस्रार चक्र यांची नीड आहे किंवा हे स्थान आहे डिव्हाइन एनर्जीचं. आणि खालची जी 3 चक्र आहेत म्हणजे मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र यांची जे स्थान आहे ते आहे तुमचं भौतिक सुख म्हणजे ग्राउंडिंग. सो जे आहे त्यात समाधान मानणं आणि ॲट द सेम टाईम युनिवर्समधून डिव्हाइन एनर्जी बोलवणं किंवा डिव्हाइन प्रॅक्टिसेस करणं, डिव्हाइन नॉलेज घेणं हे सगळं याची नीड आहे. ठीक आहे. आता जर आपलं थर्ड आय चक्र बॅलन्स असेल तर काय होतं, आपल्याला इंट्युशन येतं.
इंट्युशन येतं म्हणजे काय, आपले जे 5 सेन्स ऑर्गन आहेत त्याच्याशिवाय 6 सेन्स आपण म्हणतो है ना. म्हणजे असं होतं, मला हे वाटलं होतं आणि ते तसंच झालं, मी हे म्हणाले होते आणि ते तसंच झालं, ही व्यक्ती येणार आहे असं मला वाटलं होतं आणि ते तसंच झालं, असं काहीतरी होतं आपल्या बाबतीत. तर हे असतं इंट्युशन. आपलं 6 सेन्स आपल्याला काहीतरी सांगत असतं. इन, आतून. ट्युशन घेणं माहिती आहे, आतून ट्युशन घेणं. तुमचा जर सगळ्यात चांगला दी बेस्ट सल्लागार कोणी असेल किंवा दी बेस्ट तुमचा जर गुरु कोणी असेल तर ते आहे तुमचं इंट्युशन. आपण बाहेर हजारो ट्युशन लावतो, पण त्यावेळेला आपल्या आतून जो आवाज येतोय, आपल्या आतून जो आवाज येतोय त्या आवाजाकडे आपलं लक्षच नसतं. येतंय लक्षात? तर आपल्याला असं वाटतं, पण आपण काय करतो, इतर कुणाचा तरी सल्ला घ्यायला जातो आणि नेमकं ते काम फसतं. तर आपल्याला काय वाटतंय, आपल्या आतून काय आवाज येतोय, तर एक पॉज घेऊन तो आवाज ऐकणं आणि त्यावर ॲक्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. तर इंट्युशन शब्दातच आहे, इन म्हणजे आतून, ट्युशन घेणं. ठीक आहे. आता टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणजे काय, आपल्या ह्या आज्ञाचक्रातून आपण इतर कुणाच्याही ब्रेनशी डायरेक्ट संपर्क प्रस्थापित करू शकतो. डायरेक्ट इथून एक वेव, इकडून एक एनर्जी आपण कनेक्ट करू शकतो समोरच्या सोबत, जर आपलं आज्ञाचक्र हे बॅलन्स असेल तर. हे सगळं आपण रेकीमध्ये पुढे शिकतो की टेलिपॅथिक कनेक्शन हे कसं करायचं. आपल्या माइंडमध्ये जे थॉट आहेत ते थॉट दुसऱ्याच्या माइंडमध्ये कसे टाकायचे. ठीक आहे. आता इथे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, या चक्राशी कनेक्टेड. म्हणजे काय आहे, आपला मेंदू. म्हणजे काय, अभ्यासाशी संबंधित. सो जेवढे सगळे विद्यार्थी आहेत ॲक्च्युअल, शाळा शिकणारे, कॉलेज शिकणारे किंवा आपण सुद्धा, मी असं मानते की आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण विद्यार्थीच राहिलं पाहिजे, तर आपली प्रगती नक्की होते आणि सहजतेने होते. नेहमी काहीतरी शिकत राहिलं पाहिजे, माहिती घेत राहिलं पाहिजे. तर त्यासाठी कोणाची गरज आहे किंवा ते केंद्र कुठलं आहे, तर आहे आज्ञाचक्र. तर विद्यार्थ्यांना सुद्धा जर या बीज मंत्राचं उच्चारण करायला सांगितलं 7 टाइम्स, तर काय होणार आहे, आपोआप त्यांची एकाग्रता वाढणार आहे. एकाग्रता वाढणं म्हणजे एका ठिकाणी असं गुपचूप बसणं, पुस्तक वाचणं नव्हे. जे काम करत आहेत ॲट प्रेझेंट त्या कामात इंटरेस्ट येणं, ते काम मनापासून करावंसं वाटणं, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. नाहीतर अनेक पालक येतात इथे माझ्याकडे ऑफलाईन सेशनला, करिअर काउन्सिलिंगच्या दरम्यान. प्रत्येक पालकाचं एकच म्हणणं की आमच्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन नाही. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय ते तरी माहिती आहे का? एका जागेवर बसून अभ्यास केला पाहिजे किंवा आम्ही सांगतो ते असं गप्प ऐकलं पाहिजे मुकाट्याने, याला कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणत. तर व्यक्ती जे काम करते तिथे ती मेंटली, फिजिकली, इमोशनली इन्व्हॉल्व असणं आणि आवडीने ते काम करणं, याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. तर हे चक्र जर ॲक्टिवेट केलं आपण किंवा बॅलन्स ठेवलं तर मुलांचे अभ्यासातले मार्क्स आपसुकच वाढणार आहेत. ठीक आहे. आता हे चक्र जर बॅलन्स असेल तर अजून काय होतं, ट्रूथ आपण ॲक्सेप्ट करू शकतो, खरेपणा आपल्यात असतो आणि फोरसाईट, दूरदृष्टी. आपण आत्ता काय विचार करतोय, आपल्याच पुरता, माझं करिअर, माझं पार्टनरची लाईफ, माझ्या मुलांची लाईफ, आणि मग मला ही इन्व्हेस्टमेंट करायची, मला हे घ्यायचं, ते घ्यायचं, मला हे करिअर करायचं. तर हा कसं संकुचित विचार आहे. पण या चक्राची नीड काय आहे, डिव्हाइन नॉलेज. डिव्हाइन नॉलेजकडे आपण जातो, आपली दूरदृष्टी वाढते, आपलं फोरसाईट वाढतं. ठीक आहे. आता हे चक्र जर डिसबॅलन्स असेल तर मात्र काय होतं, खरेपणा स्वीकारता येत नाही. आपण आपल्याच काल्पनिक विश्वात राहतो, ॲक्सेप्टन्स नसतो. खरेपणा म्हणजे काय, ॲक्सेप्टन्स नाही आहे.
विचार रिजिड होता, फर्म. म्हणजे रिजिड होणं म्हणजे काय की एखादं तत्व, तर घरामध्ये कोणीतरी एक व्यक्ती असते बॉसी, की एखादं तत्व त्यांनी असं पकडून घेतलेलं असतं की त्या तत्वाला सोडून त्यांना कुणाचं काही ऐकायचं नसतं. दूर दूरपर्यंत त्यांना इतरांच्या भावनांशी काही घेणं देणं नसतं. तर आपली तत्व रिजिड होणं हे सुद्धा या चक्राशी संबंधित आहे. जर डिसबॅलन्स असेल, दुसऱ्यांचं न ऐकणं, स्वतः गोंधळात राहणं, इतरांना गोंधळात टाकणं, नाक, कान, घसा, डोळे यांच्याशी संबंधित कुठलेही आजार होणं हे थर्ड आय चक्राशी संबंधित आहे. त्याच्यानंतर अजून वर इथे इथे काय आहे? सहस्रार चक्र. कारण चक्र कुठे आहेत? हॉलो मध्ये आहेत, ऑरामध्ये आहेत, म्हणून इथे. काही काही वेळेला इथे पण सांगितलं जातं आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तर सहस्रार चक्र हे 1000 पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं एक फूल आहे. तिथे बीज मंत्र आहे ओम. तर ओमचं 7 टाइम्स उच्चारण केलं पाहिजे. त्यानंतर अवयव अर्थात कुठला आहे? मेंदू. आणि नीड काय आहे? नीड, गरज. पॉझिटिव्ह थॉट्स, सकारात्मक विचार, जाणीवपूर्वक केले जाणारे किंवा करावे असे सकारात्मक विचार हे या चक्राची नीड आहे. त्याच्यानंतर या चक्रावर अधिष्ठान कोणाचं आहे? गणपती बाप्पा. सगळ्यात शेवटी खाली आपण चक्र बघितलं होतं, रूट चक्र. तर रूट चक्रावर सुद्धा गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे. आणि सगळ्यात वरती आहे क्राउन चक्र. इथे सुद्धा गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे. आदिही तू, अंतही तू, है ना. आता हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय काय होतं? सकारात्मक विचार आपण करू शकतो, आपण अफर्मेशन्स करू शकतो. नाही स्वतः केले तरी कुणी गाईड करतंय तर ती प्रॅक्टिस तरी करू शकतो. ओके. त्याच्यानंतर डोकं शांत ठेवून शहाणपणाने आपल्या कामावर विचार करणं, फोकस करणं हे आपण करू शकतो. आपल्याला कॉन्सन्ट्रेट होता येतं, लक्ष केंद्रित करता येतं. पण जर हे चक्र डिसबॅलन्स असेल तर मेंटल आजार म्हणजे मानसिक आजार, सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटते, हा मानसिक आजार आहे ना. सतत काहीतरी विसरायला होतंय, सतत काही म्हटलं तरी आधी नकारात्मक विचार डोक्यात येतोय, मनात येतोय, भीती वाटते, तर काय होतं? मानसिक आजार होतं. त्यानंतर आपला गोंधळ होणं, शरीरात कुठेही पॅरालिसिस होणं, हाय बीपी, डिप्रेशन आणि आध्यात्मिक सिद्धीमध्ये, आध्यात्मिक प्रवासामध्ये अडथळे निर्माण होणं हे या चक्राच्या डिसबॅलन्समुळे होतं. तर असे 7 चक्र आपल्या ऑरामध्ये आहेत. हे 7 चक्र जर बॅलन्स केले, 7 चक्र जर बॅलन्स झाले तर आपली लाईफ ही बल्ले बल्ले. ओके. तर इथपर्यंत आत्ता कोणाला काही प्रश्न, अडचण किंवा समजलं का? कारण माझ्या स्क्रीनवर आत्ता समोर सगळे कॅमेराज ऑफ होते. इतका वेळ मी बोलली, आता मला माहितीच नाही कोणी ऐकलं की नाही ऐकलं. चक्र 6 होते का 7? 7. रूट चक्र, मूलाधार, तिथून वर मणिपूर चक्र, सॉरी स्वादिष्टान, सॅक्रल चक्र. ठीक आहे. रूट चक्र, मूलाधार चक्र, तिथून वर सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र, तिथून वर सोलर प्लेक्सस म्हणजे मणिपूर चक्र, तिथून वर अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र, तिथून वर विशुद्ध म्हणजे थ्रोट चक्र, आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र आणि तिथून वर क्राउन चक्र, सहस्रार. यस, बोला. कोणत्या चक्राचे कोणते हे देवता आहेत ते प्रत्येक रिपीट कराल का? आपला एक संपूर्ण कोर्स आहे
तर तो एकदा चेक करा. आपलं ॲप इन्स्टॉल करून घ्या. तिथे प्रत्येक चक्राचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता आपण अखंड घेतलं ना तर एक एक व्हिडिओ आहे. तिथे स्लाइड्स पण आहेत आणि मेडिटेशन कसं करायचं, चक्र कसे हील करायचे ते पण आहे. किंवा ही रेकॉर्डिंग एकदा रिपीट करा. त्याच्यानंतर पुन्हा नोट्स शेअर होतील तर तिथे पण हे सगळं आहे. ठीक आहे. येस. काय वाटलं आजच्या सेशन नंतर? काय कळलं तुम्हाला? काही कळलं का की काय आहे आपल्या लाईफ मध्ये, काय सुरू आहे? माझ्या पोराने माझं डोकं. कुणाकुणाला असं वाटतं की चक्र बॅलन्स करण्याची गरज आहे? आहे गरज? हो. कुणाचा तरी घरात बोलण्याचा आवाज येतोय. अश्विनी, बहुतेक तुमच्याकडून आवाज खूप जास्त आहे माईकचा. ओके. सुमन केळुसकर, तुम्ही हँड रेज केलाय, तुम्हाला काही बोलायचं आहे? यस, चक्र बॅलन्स असायला पाहिजे. ओके. तर आपण बऱ्यापैकी टॉपिक कव्हर केलेले आहेत. आज आपला डे कितवा आहे? 5th आहे का 6th आहे? 7th डे आहे आज. ओके. आता 6 डे आहे. 6वा दिवस आहे. 6 डे. आज 6वा दिवस आहे. येस, 6 डे आहे. जरा माईक बंद ठेवा आपले. ओके, एक मिनिट. म्हणजे ज्यांना काही बोलायचं नाहीये, प्रश्न शंका, त्यांनी माईक बंद ठेवा. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे ते कळत नाही आणि घरातले तुमच्या गप्पा ऐकू येत आहेत. अच्छा, तुम्ही जे बीज मंत्र सांगितले त्याचा उच्चार वगैरे कसा कळेल आपल्याला, म्हणजे प्रॅक्टिकल? येस, तर आपण ते घेणार आहोत. ठीक आहे. आता उद्या आपल्याला रेकीची दीक्षा घ्यायची आहे. तर कुणाकुणाला हवी आहे रेकीची दीक्षा? तर ज्यांना रेकी लेव्हल 1 ची दीक्षा घ्यायची आहे त्यांना आज काय करावं लागणार आहे, तर आपल्या ग्रुपमध्ये माझं नाव, तेथून तुमचं नाव, तुमचं वय आणि तुम्ही कुठल्या शहरातून आहात तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आता पुणे आणि मुंबई असं लिहू नका, तर पुण्यातून कुठून आहात ते पण लिहा. ठीक आहे. तर ज्यांना उद्या दीक्षा हवी आहे त्यांनी ते द्यायचं. ओके. अजून काय? दीक्षा स्वीकारण्यासाठी काही तत्व आहेत, काही नियम आहेत. तुम्ही कुठूनही दीक्षा स्वीकारू शकता. आता काही नियम आणि तत्व आधी समजून घ्या, मग उद्या आपण दीक्षा करूया. रेकी दीक्षा काय आहे, तर युनिवर्समध्ये हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे जी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करते, मॅनिफेस्ट करते. ठीक आहे. जी तुमच्यासाठी आहे. ज्या वेळेला आपण स्वतःवर उपचार करू शकत नाही त्यावेळेला ह्या एक्सटर्नल सोर्सचा आपण एक्सटर्नल जो सोर्स आहे, युनिव्हर्सल जी एनर्जी आहे त्याची हेल्प घेतो. ओके. तर ह्या युनिव्हर्सल एनर्जीला कनेक्ट होण्यासाठी दीक्षा ही प्रोसेस असते. त्याशिवाय तुम्ही तिला कनेक्ट होऊ शकत नाही. ही एक गुरु शिष्य परंपरा असते. एक रेकी ग्रँडमास्टर असतात, ते एक रेकी चॅनल असतात आणि ते आपल्यासारखे इतर चॅनल तयार करतात. रेकीच्या 5 लेवल्स आहेत. लेवल 1 जी आपली आत्ता सुरू आहे. ॲक्च्युली आजपर्यंत आपण जे घेतलं तो रेकीचा भाग नाही, पण
रेकीला कनेक्ट होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय रेकी शक्यच नाही आहे. म्हणून आपल्याला ही जर्नी करावी लागते 7 दिवसांची. ही आहे आपली लेव्हल 1. उद्या दीक्षा झाल्यानंतर मग रेकीचा आपला सिलेबस सुरू होईल, त्याची प्रॅक्टिस सुरू होईल, त्याच्या नोट्स मिळतील. ठीक आहे. लेव्हल 2 मध्ये काय आहे की जगाच्या पाठीवर तुम्ही कुणाशीही डायरेक्ट कनेक्शन करू शकतात, त्या व्यक्तीच्या ब्रेनशी, आणि तुमची कामं करून घेऊ शकतात. म्हणजे तुमचं प्रमोशन असेल, तुमचं बिझनेस वाढवणं असेल, एखादं रिलेशनशिप हील करणं असेल, एखादा आजार बरा करणं असेल, एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही तुमच्या मनातलं त्याला सांगू शकत नाही आहे, तुमचे कुणाकडे काहीतरी पैसे अडकलेले आहेत, तर हे सगळं करू शकतात. बराच सिलेबस आहे तो सगळा रेकी लेवल 2 मध्ये होतो. तुम्ही इतरांना हील करू शकतात जगाच्या पाठीवर कुणालाही. रेकी लेवल 3 मध्ये काय आहे तर तुम्ही स्वतः मास्टर हीलर म्हणून होतात. तुम्ही स्वतःला जसं हील करतात तसं तुम्ही इतरांना सुद्धा चार्जेस घेऊन, फी घेऊन हील करू शकतात. ठीक आहे. पण प्रोसेसमधून जावं लागेल, नियम आणि अटी पाळावे लागतील. तर रेकी लेवल 3 मध्ये तुम्ही इतरांना सुद्धा हिलिंग देऊ शकतात. ॲक्च्युली जसं डॉक्टर ऑपरेशन करतो पेशंटला लेटवून, तर तसं तुम्ही पेशंट समोर नसताना, पेशंट पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असेल तर सायकिक सर्जरी, सायकिक अटॅक काढू शकतात. जे ब्लॅक मॅजिक झालेलं असतं किंवा जे पितृदोष म्हणतात है ना, तर हे सगळं तुम्ही काढू शकतात. फक्त तुम्ही इथे डोळे मिटून बसलेले असतात, बंद तुमचे डोळे आहेत, तुमचं ध्यान लागलेलं आहे आणि तुम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. काही सिम्बॉल्स असतात, ते सिम्बॉल्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे स्वस्तिक, ओम, श्री असे सिम्बॉल्स आहेत. तर तसे काही ठराविक सिम्बॉल्स आहेत रेकीमध्ये, डॉक्टर मिकाऊ उसुई यांना मिळालेले. ते सिम्बॉल्स या दीक्षेदरम्यान आपल्याला मिळतात आणि आपण 3ऱ्या लेवलमध्ये तुम्ही 2ऱ्या आणि 3ऱ्या दोन्ही ठिकाणी सिम्बॉल्स मिळतात आणि त्या सिम्बॉल्समुळे तुम्ही इतरांना हिलिंग करू शकतात. डायरेक्ट त्या व्यक्तीशी, त्याच्या ब्रेनशी कॉन्टॅक्ट करू शकतात. रेकी लेवल 1ची जी दीक्षा आहे त्याची ऊर्जा असते 10%. रेकी लेवल 2 मध्ये सिम्बॉल मिळतो आणि 40%, 40%ने तुमची ऊर्जा वाढते. 10 + 40 50% तुमची ऊर्जा होते. आणि त्याच्यानंतर रेकी लेवल 3 मध्ये तुम्हाला मास्टर सिम्बॉल मिळतो आणि तुमची ऊर्जा ही पूर्ण 100% होते. या 100% ऊर्जेसोबत तिथे काही क्रिस्टल्स वापरले जातात, त्यावेळेला तुमची ऊर्जा 200%नी काम करते. त्याच्यानंतर रेकी लेवल 4 आहे करुणा रेकी. करुणा रेकीमध्ये तुमची जर्नी खूप नेक्स्ट लेवलला जाते. तुम्ही अत्यंत समाधानी आणि करुणामय होऊन जातात आणि खूप इझिली तुमचे प्रॉब्लेम म्हणजे इथेही सॉल्व्ह होतात, पण इथे तुम्ही इतरांचे सुद्धा प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर आहे 5th लेवल, जी आहे रेकी ग्रँडमास्टर लेवल. म्हणजे जसं मी आता सक्षम आहे तुम्हाला दीक्षा देण्यासाठी, तसं तुम्ही इतर अनेकांना दीक्षा देऊ शकतात. रेकी चॅनल तुम्ही घडवू शकता. ह्या 5 लेवल्स आहेत. ठीक आहे. आता रेकी लेवल 1ची दीक्षा जर तुम्हाला घ्यायची असेल तर ॲक्सेप्टन्स तुम्हाला हवा. तुमच्या समोर कुठलीही परिस्थिती येत असेल तर तुम्हाला एक पॉज घेऊन इट्स ओके हे म्हणता आलं पाहिजे. ठीक आहे. किंवा लाईफचे असे खूप फॅक्ट आहेत जे आपल्याला माहिती आहे, पण जे आपल्याला कळतं पण वळत नाही, आपण ते आत्मसात करत नाही, अंगीकारत नाही, तर ते आपल्याला ॲक्सेप्टन्स करायचं आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल लव्ह, ग्रॅटिट्यूड. आत्ता मगाशी हार्ट चक्र सांगताना तुम्हाला सांगितलं की ग्रॅटिट्यूड महत्त्वाचं. समोर जिथे नजर जाईल, ज्या वस्तूवर नजर जाईल, लगेच मनामध्ये थँक्यू आलं पाहिजे. ग्रॅटिट्यूडमध्ये आपण राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर फॉरगिव्हनेस, माफ करता आलं पाहिजे. ठीक आहे. रेकीचा नियम आहे की रेकी कुणालाही मागितल्याशिवाय द्यायची नाही.
आणि विदाऊट एनर्जी एक्सचेंज द्यायची नाही. म्हणून तुम्हाला मागायचं आहे, आज अपील करायचं आहे ग्रुपमध्ये की माझं नाव हे आहे आणि मला कृपया रेकी दीक्षा द्यावी, म्हणजे तुम्ही मागितली. आता एनर्जी एक्सचेंजचा विषय, आता मी सांगितलं होतं मी फ्री घेते आहे, तर मी फ्री घेते आहे, पण तुम्ही ती फ्री घ्यायची की नाही हा तुमचा विषय आहे. तुम्ही इतर कुठेही जातात काही करायला तेव्हा एनर्जी एक्सचेंज आपण शेअर करतो. तर जर तुम्ही शेअर केला तर तुम्ही कर्मबंधनातून मुक्त होतात, नाहीतर पुढे कधीतरी कुठल्या तरी जन्मात आपली भेट होईल आणि व्याजासकट तुम्ही मला देणारच आहात. तर बघा, ती तुमची इच्छा आहे, किती द्यायचे, कधी द्यायचे, द्यायचे की नाही सर्वस्वी तुमचा चॉईस आहे. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आहेत. आता तुम्ही एकदा रेकी स्वीकारली दीक्षेनंतर की पहिल्या लेवलमध्ये तुम्हाला फक्त स्वतःवर काम करायचं आहे. लगेचच इतरांना रेकी प्रसादासारखी वाटायची नाही, मागितल्याशिवाय द्यायची नाही. घरात जरी तुम्ही तुमच्या मुलांना रेकी दिली तरी त्यांच्याकडून एनर्जी एक्सचेंज घ्यायचा. मग आता तुम्ही म्हणाल आम्ही कसं काय घ्यायचं, तर त्यांना एक काम सांगा छोटंसं, ही वस्तू मला आणून दे, ही वस्तू ठेवून दे, मला पाणी आणून दे. हा पण काय झाला एनर्जी एक्सचेंज. कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये एनर्जी एक्सचेंज करायचा आहे, कारण रेकीमध्ये आपण डायरेक्ट कर्मांमध्ये जाऊन काम करतो आणि कर्मबंधनांमध्ये आपण तिथे अडकत असतो. आता रेकीची दीक्षा का घ्यायची, कारण हे फॅक्ट आहे की रेकी दीक्षेच्या नंतर काय होतं, 10% तुमच्या या लाईफमधले, या जन्मातले आणि मागचे कुठल्याही जन्मातले जे बॅड कर्माज आहेत, जे कळत नकळत झालेले आहेत, कृतीतून असतील, शब्दातून असतील, तर ते 10% काय होतात, कमी होतात. त्यामुळे अनेक असे अनुभव आहेत की रेकीची दीक्षा घेतली आणि काय झालं, खूप अडकलेली कामं आमची झाली, आमचं रिलेशन सॉल्व्ह झालं. असं बरेच एक्सपिरियन्स आपल्या गुगल रिव्ह्यूमध्ये आहेत, आपल्या व्हॉट्सअपमध्ये शेअर केलेले आहेत, व्हिडिओमध्ये आहेत. पुन्हा रेकी लेवल 2ची दीक्षा, 3ची दीक्षा, आपले जे बॅड कर्माज आहेत या जन्मातले, मागच्या जन्मातले, ते व्हॅनिश करण्याचं काम ही करत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर रेकीची प्रॅक्टिस मी स्वतः तुमची करून घेणार आहे, पण त्याच्यासाठी फी असणार आहे, म्हणजे एनर्जी एक्सचेंज असणार आहे. कारण आत्ता सेशन मी माझ्याकडून घेतलेले आहेत, पण जे ओनली सिरियस लोक असतील, कारण आता सुद्धा काही लोक कसे आहेत, कधी यायचं, कधी जॉईन करायचं, होमवर्क केला तर केला, नाही केला तर केला, आज जॉईन केलं, उद्या जॉईन नाही केलं, तर असे लोक मला नाही आहेत, नको आहेत. तर जे खरंच सिरियस आहेत, ज्यांना खरंच स्वतःवर काम करायचं आहे आणि साक्षात रेकी शक्ती तुमची निवड करेल, तुम्हाला बुद्धी देईल, एनर्जी एक्सचेंज तुम्ही देणार, तर अशा सिरियस लोकांना घेऊन मग मी पुढची रेकीची प्रॅक्टिस, रोजचं आपलं सेशन असेल, त्याचा एक वेगळा ग्रुप असेल, त्याची लिंक ह्या जिज्ञासा गुरुकुलम जो कॉमन ग्रुप आहे ओपन फॉर ऑल, तिथे येणार नाही. ठीक आहे, आता हे झाले काही नियम. आता रेकीची तत्व काय आहेत, तर ही तत्व धारण करण्यासाठी खूप हिंमत लागते आणि ही हिंमत ज्यांच्यामध्ये असेल, हे तत्व ज्यांना मान्य असतील त्यांनीच दीक्षेसाठी अपील करायचं आहे. तर रेकीचं तत्व काय आहे, मी आजच्या दिवस, पहिलं तत्व आहे, मी आजच्या दिवस माझं काम प्रामाणिकपणे करेन. ठीक आहे, आजच्या दिवस, कारण आपण ठरवतो 1 जानेवारीपासून किंवा कुठल्याही महिन्याच्या 1 तारखेपासून किंवा सोमवारपासून, पण ते काही आपल्याला जमत नाही. वर्षभर करायचं, महिनाभर करायचं, आठवडाभर करायचं. म्हणून फक्त आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. जे काही असेल, घरात स्वयंपाक करणं असेल, मुलांचा अभ्यास घेणं असेल, मी कुठे नोकरी करत असेल, मी कुठे बिझनेस करत असेल, जे असेल ते, ज्यालाही मी सर्व्हिस देत असेल, तर माझं जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे करेल आजच्या दिवस. हे पहिलं तत्व आहे. दुसरं तत्व आहे, आजच्या दिवस मी कुठलीच चिंता काळजी करणार नाही. आजचा दिवस मी कुठलीच चिंता किंवा काळजी करणार नाही. तिसरं आहे, फक्त आजच्याच दिवस मी राग करणार नाही, संताप, चिडचिड आजच्या दिवस मी करणार नाही. पुढचं आहे,
प्रत्येक क्षण मी ग्रॅटिट्यूडमध्ये आणि कंपॅशनमध्ये असणार, म्हणजे कृतज्ञता आणि करुणाभाव माझ्यामध्ये असणार. मी तो धारण करणार आणि त्या पद्धतीने मी वागणार. आजच्या दिवस मी एव्हरी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगवर प्रेम करणार. त्याच्यानंतर आजच्या दिवस यस काइंड टू एव्हरीवन. तर ही काही रेकीची तत्व आहेत. ही तत्व तुम्हाला आपण जे अलंकार धारण करतो ना, ज्वेलरी अलंकार, तर त्याच्या पद्धतीने ते धारण करायचे आहेत. म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यात आपल्याला काय करायचं आहे, आजच्या दिवस माझं काम प्रामाणिकपणे करेल, आजच्या दिवस चिंता काळजी करणार नाही, आजच्या दिवस राग करणार नाही, आजच्या दिवस मी सगळ्यांवर भरभरून प्रेम करेल आणि आजच्या दिवस मी कृतज्ञतेमध्ये राहील, ग्रॅटिट्यूडमध्ये राहील. तर हे ज्यांना मान्य असेल त्यांनीच रेकीची दीक्षा घ्यायची, नाहीतर भेटते दीक्षा म्हणून घेतली आणि चाललंय आपलं चिडचिड किरकिर, ऑनेस्टी नाही, तर असं चालणार नाही. ठीक आहे. तर उद्या रविवार आहे, शक्यतो आपण घेऊया उद्या याच वेळेला दीक्षा. पण जर असं झालं उद्या नाही झालं, कारण उद्या दुपारी बराच वेळ ऑफलाईन सेशन असणार आहे करिअर काउन्सिलिंगचं, तर नाही झालं उद्या तर सोमवारी आपलं दीक्षा होईलच. ठीक आहे. आता दीक्षेचे काही अजून नियम आणि अटी आहेत जे लिखित स्वरूपात ग्रुपमध्ये येतील, की दिवसभरात हलका आहार घ्या, सकस आहार घ्या, स्पायसी किंवा नॉनव्हेज खाऊ नका, तर तेवढं पाळायचं आहे. दीक्षेच्या वेळेला कंपल्सरी व्हिडिओ सुरू ठेवावा लागेल. 9:01 नंतर कुणालाच एंट्री मिळणार नाही. जसं आत्ता मीटिंग आपली ओपन असते पूर्ण वेळ, तसं नसणार. बरोबर 9 वाजेला मी मीटिंग लॉक करेल, त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. 8:45लाच तुम्हाला हजर व्हायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ सुरू करायचा आहे आणि व्हिडिओवर तिथे स्वतःचं नाव असलं पाहिजे. आता रेकी काय आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. जसा हा श्वास आपली पर्सनल प्राण ऊर्जा आहे, तसं रेकी ही युनिव्हर्सल प्राण ऊर्जा आहे. त्याच्यामुळे कुठलाही धर्माचा इथे संबंध नाही. ठीक आहे. कुठलाही देशाचा, राष्ट्राचा, पंथाचा, कम्युनिटीचा कुठलाच संबंध नाही. आपण युनिव्हर्सल एनर्जीला कनेक्ट होत आहोत. ठीक आहे. यस, तुम्ही काही म्हणू शकता. तुम्ही माताराणी म्हणा, गुरु म्हणा, साईबाबा म्हणा, स्वामी म्हणा, तुमचे कुलदेव म्हणा, तुमचे माता पिता म्हणा, काहीही म्हणा, शेवटी तत्व एकच आहे. शेवटी तत्व हे एकच आहे, ते मी मानते. तुम्ही एंजल म्हणा, तुम्ही रेकी म्हणा, तुम्ही काहीही म्हणा, तर युनिव्हर्सल एनर्जी ही एकच आहे. तर इथे कुठला धर्माचा संबंध नाही आहे. प्रॅक्टिससाठी सुद्धा आणि दीक्षा ग्रहण करण्यासाठी सुद्धा जी दीक्षेची प्रोसेस आहे तिथे कुठल्याच धर्माचा संबंध नाही. ओके. त्यानंतर हे सगळं असल्यामुळे ती एक वेव आहे, ती एक फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी आहे, त्याला आपण कनेक्ट होतोय. सो लेडीज जेंट्स असं काहीच नाही आहे. वय वर्ष 10 पासून कुणीही दीक्षा स्वीकारू शकतं आणि दीक्षा झाली की मग आपण प्रॅक्टिस काय असते ती कशी करायची, खूप इझी आहे, फार काही विशेष नाही आहे. जसे हे 7 दिवस गेले ना, तसंच पुढचे 3 दिवस जातील. इतकी इझी प्रॅक्टिस आहे, प्रत्येकाला कधीही करता येईल. रेकी आपल्याला आपल्या प्रत्येक श्वासासोबत वापरायची आहे. असं फार बसून आम्हाला काहीतरी वेगळं करायला लागेल असं अजिबात नाही. आता केलं की नाही तुम्ही प्रॅक्टिसेस, काही अशाच काही प्रॅक्टिसेस आहेत. सो लेडीज जेंट्स वयाची मर्यादा असं नाही आहे. त्याच्यानंतर कुणाच्या तरी घरामध्ये बाळ झालंय, विरधी त्याला म्हणतात, तर ते 10-12 दिवस आपण देवाचं करत नाही, तर तसंही काही नाही आहे. त्याच्यानंतर कुणाच्या तरी घरात मृत्यू झाला तर आपण 13 दिवस देवाचं काही करत नाही, 1.25 महिना, तर तसंही काही नाही आहे, कारण तसं नाहीच आहे देवाचं इथे काही. त्याच्यानंतर पिरियड्सचे 4-5 दिवस आहेत, तर ते पण काहीच संबंध नाही आहे, तर तुम्ही दीक्षा घेऊ शकतात. ओके. आता काय होतं, ज्या वेळेला तुम्ही आपलं आधीचं कुठलंच सेशन केलेलं नसेल आणि आधीची आपली कुठलीच प्रॅक्टिस केलेली नसेल,
तर कृपया दीक्षा मागू नका, अपील करू नका. ठीक आहे. कारण डे 1ला सांगितलं होतं आपण कसे आहोत, गढूळ पाण्याचा एक मटकं आहोत. म्हणजे काय, अनेक वेगवेगळे मिक्स थॉट आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह है ना. काहीतरी इन्सिक्युरिटी आहे, काहीतरी चिंता काळजी आहे आणि हे सगळं गढूळ पाणी आहे, हे आपण आहोत. आणि वरून रेकीची पॉझिटिव्ह दीक्षा, हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती आपण इथे घेतली. मग ती कशी येते, इथून एंटर होते ती. मग इथून एंटर झाली की ती फोर्सफुली एंटर होते आणि हे जे गढूळ पाणी आहे ते असं पटकन बाहेर काढते. म्हणजे जी लोक अति सेन्सिटिव्ह आहेत आणि ज्यांना रेकी माहितीच नाही आहे, आपलं कुठलंच सेशन केलेलं नाही आहे, कुठलीच त्यांनी प्रॅक्टिस केलेली नाही आहे, कंप्लेंट टू कम्प्लिशन, कंप्लेंट लिहून काढा आणि जाळा. मग ते गढूळ पाणी आहेच. मग काय होतं, कुणाला तरी जुलाब लागतात, सगळ्यांना होतं असं नाही. जी लोक फार सेन्सिटिव्ह आहे आणि स्वतःवर काम करायचंच नाही आणि फक्त काय बघूया मजा, असा ज्यांचा ॲटिट्यूड असतो ना, तर मग त्यांना खोकला, जुलाब, उलटी, ताप, घाम येणं, जर पिरियड सुरू असतील तर मग थोडंसं ब्लिडिंग, हेवी होणं, ह्या गोष्टी होतात. अदरवाईज अतिशय सुंदर अनुभूती येते, प्रचंड सुंदर. आता कधी कधी असं होतं की तुम्ही फार गडबड करून इथे 9 वाजेला येऊन बसतात आणि म्हणजे मी तर आधी तुम्हाला सेटल डाऊन करते आणि त्याच्यानंतरच दीक्षेची प्रोसेस करते. पण आपला पहिलाच प्रसंग आहे, आपण जर पूर्ण हे नसेल झालेलो, शरणागत काय म्हणतात त्याला, सरेंडर भाव जर आपल्यामध्ये नसेल तर मग आपल्याला ते तेवढं त्या क्षणी जाणवत नाही. पण जसं तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात किंवा 2-3 दिवस पुढचे जातात आणि मग तुमचे मेसेज आणि फोन येतात, अरे मिरेकल झालं, हे असं झालं, अजिबात अपेक्षित नव्हतं, तर हे होतं. रेकी वर्क करतेच करते. पण आपण किती सरेंडर झालेले आहोत, आपण किती विश्वास ठेवत आहोत, तर हे खूप मॅटर करतं. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर आत्ता कोणाला याबद्दल काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारा. येस गौरव. समजा कसे काही सिच्युएशन त्याच्यामध्ये आपण काही डे टू डे प्रोसेस मध्ये हे असतं आपल्याकडे, चिंता वगैरे असतात सध्या. ओके, त्या जरी असतील लोक मे ग्रॅटिट्यूड वगैरे, आता सगळं कसं आहे एक नेचर बनलेलं आहे. ह्या काही गोष्टी असतात ते डे टू डे स्ट्रेस वगैरे असतात ते, सो ते असतील तरी आपण घेऊ शकतो. येस घेऊ शकतात. हे बघा, शेवटी रेकी एक माइंड पॉवर आहे. आता तुम्हाला कळतंय की मला एखादी चिंता आहे, मग तुमचं काम काय आहे, लगेच ती कागदावर लिहायची आणि ती बर्न करायची आणि फ्लश करायची. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. पण आपलं सेशन जर कुठलंच केलेलं नाही, असे असतात काही लोक, आणि मग ते म्हणजे मी त्यांच्यासाठी काय शब्द वापरू, म्हणजे शेवटी त्यांचं ते नशिबात नसतं, त्यांचा तो योग, तो डिव्हाइन टाइम नसतो. तर इतकी अद्भुत शक्ती आहे रेकी शक्ती, म्हणजे ती दीक्षा घेऊन पण ते लेफ्ट होऊन जातात. म्हणजे निव्वळ हा मूर्खपणा आहे. म्हणजे त्यांना काय मिळालंय त्याचं त्यांना माहितीच नाहीये. तर डिव्हाइन टाइम असतो महत्वाचा. तर ज्याचा हा डिव्हाइन टाइम येतो त्याची प्रॉपर ती दीक्षा होते आणि त्यांना ते अनुभूती खूप सुंदर येतात. एक पीस ऑफ माइंड, जसं तुमची दीक्षा होते आणि तुम्ही पुढच्या प्रॅक्टिसेस करतात ना, खूप नेक्स्ट लेवलला तुमचा पीस ऑफ माइंड जातो आणि तुमचे सगळे ऑब्स्टॅकल रिमूव्ह होत असतात. आता जर तुम्हाला हा अवेअरनेस आहे की मला हे सगळं कळलंय पण एक चिंता आहे, हा अवेअरनेस आहे, हे तुम्हाला कळतंय मला एक चिंता आहे, मग तुमचं काम काय आहे ते लेट गो करणं, है ना. ओके, येस. तर आपलं उद्या किंवा परवा दीक्षा होईल. उद्या बहुतेक जाऊ द्या, रविवार आहे, रविवारी असंही दरवेळेला सुट्टी असते, तर आपण सोमवारी दीक्षा करूया. सोमवारची दीक्षा झाल्यानंतर एक 2 ते 3 दिवस आपलं सेशन होईल, ज्यामध्ये रेकीचा सिलेबस किंवा रेकीची प्रॅक्टिस हे सगळं होईल आणि लगेच नेक्स्ट डे आपली रेकी लेवल 2 सुरू होणार आहे. लगेच नेक्स्ट डे. आता तिथे मी तुमची स्वतः प्रॅक्टिस करून घेणार आहे रेकी लेवल 1ची. त्याच्यानंतर होणार आहे रेकी लेवल 2चं सिलेबस आणि रेकी लेवल 2ची प्रॅक्टिस. ठीक आहे.
कारण जर तुम्ही स्वतः काय करतात माहिती का, खूप जण रेकी लेवल 1 झालं गेलं सगळं गंगेला मिळालं, प्रॅक्टिस अजिबात करत नाहीत. सो ती प्रॅक्टिस पण मीच करून घेत असते, जेणेकरून तुमच्यामध्ये खूप छान आमूलाग्र बदल घडून येतात. तर हे आपले 10 दिवस झाले की नेक्स्ट डे लगेच रेकी लेवल 2 सुरू होईल. म्हणजे तिथे आपण सुरुवात करणार रेकी लेवल 1ची प्रॅक्टिस, 2चा सिलेबस, 2ची प्रॅक्टिस. तर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर एनर्जी एक्सचेंज सांगू रेकी लेवल 2 साठी. तर एनर्जी एक्सचेंज असणार आहे 6,000 रुपये. तर या 6,000 रुपयामध्ये तुमची रेकी लेवल 1ची प्रॅक्टिस, 2चा सिलेबस आणि 2ची प्रॅक्टिस हे सगळं होणार आहे. आणि खूप नेक्स्ट लेवलला जाऊन तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन पीस ऑफ माइंड तुम्हाला मिळतो. ओके, येस. तर ज्यांना जॉईन व्हायचं असेल रेकी लेवल 1च्या दीक्षेसाठी तर त्यांनी ग्रुपवर आजपासून मेसेज टाकायला सुरुवात करायची आहे. मी तुमची नावं नोट डाऊन करून घेईल. आणि यस, इन केस असं जर होत असेल की तुम्ही नाव दिलेलं आहे म्हणजे दीक्षेसाठी अपील केलेलं आहे, पण ज्या वेळेला दीक्षा आहे त्यावेळेला तुम्ही समोर बसू शकत नाही, काहीतरी इमर्जन्सी आहे, तुम्ही आउट ऑफ आहात आणि सेशन जॉईन नाही केलं. पण रेकी काय आहे, डिस्टन्स हिलिंग आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर व्यक्ती कुठेही असेल तरी सुद्धा त्याच्यापर्यंत ते हिलिंग किंवा ती दीक्षा पोहोचत असते. तर जर तुम्ही नाव दिलेलं आहे म्हणजे अपील केलेलं आहे पण तुम्ही इथे प्रेझेंट नाही तरी दीक्षा होणार आहे. तुम्ही पुढची प्रॅक्टिस करून रेकीला बोलवून तुमचं काम रेकीद्वारे करून घेऊ शकता. पण म्हणून बसायचंच नाही असं करू नका, कारण ज्या वेळेला तुम्ही समोर व्हिडिओ सुरू ठेवून प्रेझेंट असतात त्यावेळेला तुम्हाला ती अनुभूती जाणवते, ती प्रोसेस तुम्हाला जाणवते. जर तुम्ही पूर्ण रिलॅक्स असाल आणि स्वतःला ओपन मोडमध्ये, रिसिव्हिंग मोडमध्ये ठेवलेलं असेल तर तुम्हाला ते सगळं जाणवतं. ठीक आहे. तर उद्या रविवार आहे, उद्या आपण सुट्टी घेऊया कारण असं आहे ते ऑफलाईन सेशन किती वेळ चालेल काही हे नसतं. तर सोमवारी आपली दीक्षा होईल. ठीक आहे. आणि सोमवार नंतर मग सिलेबस आणि प्रॅक्टिस ते मी सांगेल तुम्हाला. आणि मग सेकंड लेवल साठी जे येतील त्यांची प्रॅक्टिस मी स्वतः करून घेईन. ठीक आहे. ओके. सो इतका वेळ तुम्ही मॅम मला हां यस बोला. मॅम आपण जे 7 चक्राचे मंत्र सांगितले तर ते एका दिवसापासून वेगवेगळे ते आपण पुढच्या याच्यात घेतो. तर ते एकाच दिवसात 7ही मंत्र आपल्याला घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही सगळ्यांनी काय करा, आपलं ॲप आहे जिज्ञासा गुरुकुलम ते इन्स्टॉल करा जर केलेलं नसेल तर. आणि तिथे 7 चक्राचा एक कोर्स आहे, तिथे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे मेडिटेशनची. नॉमिनल प्राइस आहे आत्ता 24 रुपीज ओनली. तर ते 24 रुपीज तिथे पे करून तुम्ही तो कोर्स अनलॉक करून घ्या. तिथे तुम्हाला संपूर्ण ती प्रोसेस आहे की हा मंत्र आपल्याला, हे जे बीज मंत्र आहे ते कसे उच्चारण करायचे असं सगळं आहे. आणि हां 24 रुपीज तिथे समोर दिसतं आणि ते सिस्टीम आहे, ॲप आहे. सो त्याचं काहीतरी सर्विस चार्ज असतील तर वरचे 5-10 रुपये काहीतरी असतील तिथे विथ GST किंवा विथ सगळं त्यांचं. तर ते तुम्हाला लागतील साधारण 30 रुपये असतील मला वाटतं. तर ते तुम्ही पे केले की तिथे 7 चक्राचा संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी अनलॉक होतो. ओके. आणि आपल्याला हे प्रत्येक बीज मंत्र 7 टाइम्स करायचे असतात असं तर मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. यस. चलो ठीक आहे. थँक्यू. इतका वेळ मला ऐकून घेतलं, ही संधी मला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. थँक्यू. लव यू सो मच. थँक्यू मॅम. नक्की.
काय करतो बेटा? काय करतोय? मी ना ते काचा शोधतो. काय कॅन्डल लिचा अनिता नीलिमा विंदा कोमल विजया सोनाली संगीता. अरे तू काय करतोय? काय शिकवलं असं सांगतं? आज शिकवलं की काय शिकवलं? Tokas and therapy definitely go hand in hand very beautifully because tokas are a very joyful moment. Now toka we think is just a toka, but toka has a lot of coordination between your motor skills and the way you lift your leg up and down with your neck movement and head movement. It releases a lot of pent-up stress in you. This is one of the phrases or one of the lines in where you can release your emotions. Just a simple toka can do wonders. आयुष हे आपण एक घेतले होते की दोन? आई, हे एक घेतले होते की दोन? दोन घेतले होते.